मधुवंतीताई पेठ्यांचा अपवाद वगळला तर आजच्या वक्त्यासकट सर्व श्रोत्यांना शब्दमाचा कार्यक्रम काय आहे याची पुरेशी कल्पना आहे. त्यामुळे त्या संकल्पनेमध्ये जात नाही. फक्त दोन माहिती सांगतो आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्र डॉक्टर अरुणा टिळक यांच्याकडे देतो. बराच वक्त्याचा परिचय करून द्यायचं हे काम नाहीये, कारण मी गेल्या आठवडाभरात 4 वेळा ऑलरेडी तो परिचय पाठवलेला आहे. त्याच्यात नसलेली एक ओळ फक्त सांगतो की 2024 साली MA विथ योगशास्त्र, योगाशी माझा इतका संबंध नाहीये हे लक्षात आलं असेल. MA विथ योगशास्त्र विशेष प्रावीण्याने त्यांनी केलेलं आहे. 2 गोष्टी सांगायच्या अशा की जर शक्य असेल तर मोबाईल स्विच ऑफ करा. कारण नवीन मी फ्लाईट मोडही म्हणत नाहीये. याचं कारण असं आहे की आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे आपण मोबाईल फ्लाईट मोड टाकायच्या आधी जर तुम्ही लोकल वायफायला कनेक्ट झालेला असाल तर फ्लाईट मोडवर गेल्यानंतर सुद्धा काही स्पेसिफिक फोन आणि मेसेजेस येऊ शकतात. त्यामुळे मग आणि तसं झालं तर आपण आपल्या नेहमीच्या प्रोसेसनी जर फोन बंद करायला गेलो तर फोनही बंद होत नाही आणि तो रिंग व्हायचाही बंद होत नाही, अशी पंचायत होते. अर्थात आजच्या वक्त्या सगळ्याच बाबतीत टफ आहेत, वक्ता म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही, त्यामुळे तो प्रश्न नाहीये. तर शक्यतो ती गोष्ट नको. आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार पुढच्या काही कार्यक्रमांची माहिती तुम्हाला देतो. अर्थातच वेळोवेळी ती ग्रुपवरती हे टाकले जाईल. गेले 2-3 कार्यक्रम मी सातत्यानं सांगतोय तसं ऑगस्ट 2025 हा शेवटचा महिना असेल जेव्हा एका महिन्यात एकापेक्षा जास्त शब्दमास्य कार्यक्रम होतील. आपण 6 ऑगस्टला आज भेटतोय तेव्हा अरुणा टिळकांचाच कार्यक्रम आहे. आपला आजचा विषय आहे आहार विचार उपनिषद ते 2025. 16 ऑगस्टला प्रदीप कुलकर्णीचा किस्से ट्रेकिंगचे हा विषय असेल. सप्टेंबर महिन्यापासून शब्दमासचा एकच कार्यक्रम असेल आणि अल्टरनेट महिन्याला एक व्याख्यानमाला असेल. त्यानुसार 13 सप्टेंबरला प्रकाश पटकरांचा भटकंती या विषयावर कार्यक्रम आहे आणि 21 सप्टेंबरला पूर्ण दिवसाची सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4:30 पर्यंत ज्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे अशी इतिहास व्याख्यानमाला आहे. त्याच्यामध्ये मंदार रोख बोलतोय, नीलाताई नातू बोलतायत आणि तिसरा वक्ता आला नाही तर चंद्रशेखर टिळक बोलतोय. जर तिसरा वक्ता आला तर शेखर बोलणार नाही. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये मधुवंती पेठे आहेत. आज कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की 2 वक्ते ऑलरेडी आलेले आहेत. एक्झॅक्टली हेच होतं. कारण एक जर यायचं आहे त्याची वाट बघतोय कारण तो मॅपमध्ये चुकलाय. आजच्या पुढच्या जे 3 कार्यक्रम आहेत त्याचे वक्ते आजच्या कार्यक्रमाचे श्रोते म्हणून आहेत. मधुवंतीताई पेठे आहेत, ललिताताई नामजोशी आहेत आणि प्रदीप विद्वानीज. मधुवंतीताई पेठ्यांचा 11 ऑक्टोबरला कार्यक्रम आहे. कीर्तनाच्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे. त्यांनी स्वतः रचलेलं असं ते आख्यान आहे आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हा त्या आख्यानाचा विषय असेल. नोव्हेंबर महिन्यामध्ये मी म्हटलं तसं प्राध्यापिका डॉक्टर सौभाग्यवती ललिता दीपक नामजोशी यांचं व्याख्यान असेल. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी ह्या अमृताचा हा विषय ते मांडतील. त्याच्यानंतर 6 डिसेंबरला तारखेवर जाऊ नको, त्याचा विषयाशी काही संबंध नाहीये. 6 डिसेंबर 2025ला सुधांशू नाईक शिवरायांच्या सुनबाई म्हणजे येसुबाई आणि ताराबाई या विषयावरती बोलतील. 10 जानेवारीला शुभदा पावगी बोलतील. तो विषय कळायचा आहे कारण पुढचा विषय याच्यावरती 2 महिला मंडळाची चर्चा चालू आहे त्यामुळे तो विषय फायनल झाला की येईल. 22 फेब्रुवारी 2026ला, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवरात्र 15 तारखेला आहे त्यामुळे 15 तारखेला कार्यक्रम नाही करता येणार, पण त्या शिवरात्रीचं महात्म्य साधून 22 फेब्रुवारीला कोतवड्याच्या गौरी दातार या शिवमहिम्न स्तोत्र आणि शिवतांडव या विषयावरती बोलतील. आधी ते स्तोत्र, त्या स्तोत्राचा अर्थ, त्याच्या संबंधाच्या आख्यायिका याच्या बरोबरीनं त्या स्वतः त्याचं अत्यंत उत्कृष्ट गायन करतात. म्हणजे शिवतांडव काही 1111 जणांनी एकत्रितरित्या वाराणसीला म्हणण्याचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या संयोजिका गौरीताई दातार होत्या. त्याच्या व्यतिरिक्त मी म्हटलं तसं 21 सप्टेंबरला इतिहास व्याख्यानमाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये काश्मीर या विषयाची व्याख्यानमाला होईल. काश्मीर गव्हर्नमेंटमध्ये गेली 40 वर्ष काम करत असलेला मनुष्य जर आला तर ती व्याख्यानमाला होईल. कारण अदरवाईज मला त्या विषयावर एकट्याला इतका वेळ बोलायचं नाहीये. फक्त तो आला तर बाकीच्या सगळ्या सिक्युरिटीच्या गोष्टी येतील आणि सध्याची परिस्थिती आपण तिथे पाहतो. त्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की गेली 40 वर्ष काश्मीरमध्ये इतकी सगळी गडबड होत असताना श्रीनगरच्या सचिवालयामध्ये जो एकमेव हिंदू पंडित नोकरी करू शकला किंवा ज्याच्यामुळे मी तिथे 15 वर्ष जाऊ शकलो
म्हणून मगाशी मी गमतीने म्हणलं तसं त्या भागामध्ये माझा उल्लेख टिळक वामन असा केला जातो. ते यायचे, फक्त त्याची तारीख आणि तिथली सेन्सिटिव्हिटी, ही ॲज रिटायर्ड पण ही इज अंडर सर्वेलन्स, ते साहजिक आहे. मी रिटायर होऊन 5 वर्षानंतर सर्वेलन्स खालती येतो तो असणारच. त्यामुळे त्याच्यावरती तारीख अवलंबून राहील. तो शक्यतो 3-3.5 तासाचा कार्यक्रम असेल. फक्त त्याची तारीख कळली की मी कळवतो. जानेवारी महिन्यातली व्याख्यानमाला ही पूर्णपणे वेगळ्या विषयाची असेल. ते इतक्या लवकर त्याची अनाउन्समेंट करत नाही. आजच्या व्याख्यानाकडे वळूया. आजच्या व्याख्यानाचे वक्ते आहेत डॉक्टर सौभाग्यवती अरुणा टिळक. एक टिळक बोलणार नसला तरी दुसरा टिळक बोलतोय याचा मनापासूनचा आनंद आहे. त्यातही सुदैवानं ती टिळकांची माहेरवाशीण बोलून झालेली आहे मंजिरी हरदच्या रूपाने. आता टिळकांची सासूरवाशीण बोलतेय, त्यामुळे खरंच वरती टिळक सुखात असतील याची पूर्ण खात्री आहे. आपला आजचा विषय आहार विचार उपनिषद हे 2025. त्याचा परिचय मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे, त्यांच्या भाषणातूनही होईल. त्यांचं जे पुस्तक आहे ज्याला 4 पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याच्या काही प्रती त्यांनी आणलेल्या आहेत, त्या तर आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतरही हव्या असतील तर आयदर तुम्ही तुमचा नंबर किंवा पत्ता त्यांना द्या किंवा मला द्या. तुमच्यापर्यंत तुम्हाला ज्या हव्या असतील त्या प्रती पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल. आजच्या तुमच्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. कारण अरुणाताईंबरोबर त्यांचे यजमान हेमंत टिळक आहेत, चिरंजीवही आहेत. पुढच्या व्याख्यानाच्या काही वक्त्या मी म्हटलं तसं मी 2 तिथे पेठे आहेत, ललिताताई नामजोशी आहेत आणि प्रदीप नित्वे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अरुणाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. एक नेहमीच्या प्रथेनुसार शब्दमासची प्रतिकृती तिकडे जाऊ का मी? मला म्हातारा नको. ऑल युअर्स. तुम्हाला कधीही बसता. नमस्कार. शब्दमास या कार्यक्रमात मला बोलावल्याबद्दल मी दादांचे आभार नाही पण ऋणात राहणार आहे. कारण मी टिळक आहे आणि मी माझ्याच घरी आलेली आहे, त्यामुळे मला हे खूप छान वाटतंय. आणि हा मी आयुर्वेदाचे डॉक्टर आहे, त्यामुळे आयुर्वेदाचा हा गौरव समजते की मला इथे बोलवलं आणि माझे 4 शब्द बोलण्याची परवानगी दिली. तर आजचा विषय जो आहे उपनिषद ते 2025 आहार संकल्पना. म्हणजे आहार हा माझा आवडीचा विषय. लोकसत्तामध्ये वगैरे पूर्णपणे आहार विषयावरती कॉलम लिहित होते. आणि मी जेव्हा MA योगशास्त्राला ऍडमिशन घेतली, माझ्यासमोर माझ्या मॅडम आहेत ललिताताई नामजोशी, त्यांनी आम्हाला उपनिषद हा विषय शिकवलेला आहे. आणि त्याच्यानंतर उपनिषदांमध्ये जेव्हा आहार संकल्पना हा विषय बऱ्याच ठिकाणी येत गेला, तेव्हा आपण एवढ्या पूर्वीच्या काळी गेलो तर तेव्हाही आहार हा होताच, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे आलोच नाही. तर ही आहार संकल्पना काय आहे हा जेव्हा बघत गेलो, धांडोळा घेत गेलो, तर पूर्वीच्या काळी हा जो वेद आहे हा चांगल्या विचारांचा एक एकत्रित संग्रह होता, एक पुस्तक होतं आणि त्याला एकायतन वेद असं म्हणतात. आणि त्या एकायतन वेदाची जी सुरुवात होती, ते जे सगळं स्वरूप होतं ते कृष्ण द्वैपायन ऋषीने केलेलं होतं. आणि तो खूप मोठा ग्रंथ होता, खूप मोठा आवाका होता. मग त्यांनी त्याचं 4 भागात विभाजन केलं. म्हणजे जसं वर्तुळाला आपण कुठच्याही 2 बिंदूनं जोडलं तर तो आपण व्यास म्हणतो, तर कुठचेही 2 तसे त्यांनी त्याचे 4 भाग केले, वेद व्यास. आणि त्यामुळे व्यास ऋषींना आपण म्हणतो की त्यांनी सगळ्या उपनिषदांची पुढे सुरुवात केली. तर हे जे वेद आहे ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 भागांमध्ये त्यांनी विवरण केलं, जे आपण आजही बघतो की हे आपल्याकडे आजही उपलब्ध आहे. नंतर ह्याचं परत 4 भागात विभाजन केलं गेलं, संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद. तर ही जी उपनिषद आहे ती वेदांच्या शेवटी आली, वेदांच्या अंती आली, म्हणून त्याला वेदांत असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे उपनिषद म्हणजे वेदांत. मग हे जे वेदांत आहे तो उपनिषद म्हणजे हे आतापर्यंत जे आपण बघितलं त्या उपनिषदांचं लोकेशन झालं. म्हणजे उपनिषद कुठे येतात, एक्झॅक्टली कुठे येतात.
तर आता आपण उपनिषद ह्या शब्दाची व्याख्या बघूया. उप अधिक नि अधिक सल, म्हणजे शब्दशः बघायला गेलं तर गुरुच्या पायाशी बसून आपण एखादी विद्या शिकणं. पण इथे गुरु म्हणजे ते तत्व खूप मोठं आहे. म्हणजे ब्रह्मा, म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. आपण वेगळं नाहीच होत. आपण म्हणतो मी देव बघायला गेलो, देवची होऊन गेलो वगैरे, जे आपण सगळं म्हणतो, पण हा ब्रह्म म्हणजे मी आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की मग हे जे वेद जे आहेत, तर त्यांनी मग बघितलं की आपण याचं काय स्वरूपामध्ये आपण पुढे करू शकतो. तर आता मी आयुर्वेदाचे डॉक्टर आहे, तर कोणी कोणी म्हणतं की ऋग्वेदाचा उपवेद जो आहे तो आयुर्वेद आहे किंवा अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. तर मग त्यांनी या वेदांमध्ये त्यांनी 108 उपनिषद आता उपलब्ध, म्हणजे 300 पेक्षाही जास्त उपनिषद उपलब्ध होती. आणि मग त्याच्यामध्ये 10 उपनिषद जी प्रमुख आहेत, त्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. शंकराचार्यांचं भाष्य खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये केन, कठ, प्रश्न अशी उपनिषद आहेत. मांडूक्य, छांदोक्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, अशी वेगवेगळी 10 उपनिषद आता अभ्यासामध्ये येतात. आणि मागच्याच वर्षी मी उपनिषदांवरती पण कोर्स केला होता, ऑनलाईन कोर्स होता. आणि या उपनिषदांमध्ये अजून एक सांगायचं म्हणजे आपण जेव्हा समोरासमोर लेक्चर घेतो ना, तेव्हा आपल्याकडनं ट्रान्सफर ऑफ एनर्जी होत असते. म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत खूप आपल्याला जाणवतं. आणि आपण जेव्हा ऑनलाईन, म्हणजे आमचं जे शिक्षण होतं ते MA सगळं आमचं ऑनलाईन झालं, तेव्हा ती ट्रान्सफर ऑफ नॉलेज होत असतं. म्हणजे आपल्याला जर एनर्जी आपल्या गुरुकडनं घ्यायची असेल, आपल्या कोणाच्याकडनं घ्यायची असेल, तर समोरासमोर आय कॉन्टॅक्टने जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा ती आपल्या डोक्यात चांगली ठसते. म्हणजे ताईंना तर खूप चांगलं माहिती आहे की नाटकामधला जो प्रतिसाद असतो तो आणि सिनेमामधला जो प्रतिसाद असतो तो खूप वेगळा असतो. तर हे जे आहे तर ते गुरुच्या पायाशी बसून शिकणं जे आहे ते उपनिषदांचे. त्यामुळे जे जे शिक्षक आहेत त्यांना चांगला अनुभव असेल की आपण विद्यार्थ्यांना वर्गात जेव्हा शिकवतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचं आकलन जास्ती होतं. तर हे जे शंकराचार्यांनी भाष्य केलेले जे आहेत ग्रंथ, म्हणजे जे पूर्ण आपण जे उपनिषद बघतो, तर मी त्या उपनिषदांचा एक ऑनलाईन कोर्स केला आणि त्याच्यावरती त्यांनी परीक्षा पण घेतली. ते म्हणाले की पण आता आपण एवढी प्रत्यक्ष परीक्षा नाही घेऊ शकत, तर तुम्ही कुठच्याही 3 उपनिषदांवरती बोलायचं, तुम्हाला जे उपनिषद समजलंय ते. आणि तो व्हिडिओ आम्ही शंकराचार्यांना पाठवला, करवीरच्या शंकराचार्यांना. म्हणजे ऐकूनच आम्हाला दडपण आलं होतं की बापरे, म्हणजे आम्ही परीक्षेला बसायचं की नाही हा पण विचार करत होतो. पण त्याने काही काळजी करू नका, तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही करा. आणि मग त्यांनी परीक्षा घेतली. माझा पहिलाच नंबर होता, तो झाला. म्हणजे चांगलं झालंय, काही काळजी करू नका. पण आमचं पुस्तकप्रेमींचं कराडला संमेलन होतं आणि नेमकं त्याच दिवशी त्याचं आम्हाला करवीरच्या शंकराचार्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक मिळालं होतं. पण इकडे सगळा कार्यक्रम आमचा ठरल्यामुळे मला तिकडे जाता आलं नाही. पण त्यांच्या हस्ते पण प्रशस्तीपत्रक मिळालं. ते आमच्या ग्रुपमधल्या बहुतेक सगळ्यांना मिळालं. तर आपण जेव्हा आहाराचा विचार करतो तर आपण बघतो जेव्हा बिग बँग जी थेअरी आहे की त्याच्यामध्ये मोठा स्फोट झाला आणि तीच थेअरी ऋग्वेदामध्ये हिरण्यगर्भ सूक्तामध्ये दिलेली, त्याला नासदीय सूक्त असं सुद्धा म्हणतात. आणि तेच प्रश्नोपनिषदामध्ये पण आहाराच्या संकल्पनेमध्ये आलेलं आहे. तर बिग बँगमध्ये हिरण्यगर्भ म्हणजे काय, तर हिरण्य ज्याच्या गर्भामध्ये आहे किंवा हिरण्य हेच ज्याचा गर्भ आहे असं म्हणजे ते हिरण्यगर्भ. आणि मग गर्भामध्ये कसं असतं की अंड असतं आणि त्या अंड्यामध्ये जो जीव असतो त्या जीवाचं पोषण त्याच्यामध्ये असलेल्या तत्वांनी होतं. म्हणजे त्याच्यामध्ये अन्न असतं, जल असतं आणि त्या गर्भाचं पोषण होत जातं. तर हीच संकल्पना त्यांनी पुढे घेतली. तर मग त्यांनी सांगितलं की हिरण्यगर्भ सूक्त जे आहे, नासदीय सूक्त, तो ब्रह्मा होता, तो एकटा होता आणि त्याला व्हावं आपण अनेक व्हावं किंवा आपण 2 व्हावं. आणि त्यांनी रई आणि प्राण ही संकल्पना सांगितली आणि ते त्यांनी द्वैत मैथुन असं सांगितलं. आणि मग त्यांनी काय केलं की प्राण ही जी संकल्पना आहे की त्या प्राण म्हणजे सगळी एनर्जी, फोर्स, व्हायटल फोर्स जो आपण म्हणतो. आणि रई म्हणजे अन्न, म्हणजे आपण जे खातो ज्याच्यापासून आपल्या शरीराची उत्पत्ती होते, शरीराची वाढ होते, तर ही रई म्हणजे मॅटर त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की जो प्राण आहे त्याला फोर्स म्हटलेलं आहे. आणि बिग बँग थेअरीमध्ये पण आपण बघतो की विश्वाच्या उत्पत्ती कशी झाली आहे शास्त्रज्ञांना अजूनही न समजलेलं कोड आहे की अजूनही त्यांना त्याचं माहित नाही की विश्वाची उत्पत्ती का झाली, कशी झाली, कशासाठी झाली. पण ते तेव्हा सांगून ठेवलेलं आहे की विश्वाची उत्पत्ती झाली. आणि मग ती जी रई आहे आणि जो प्राण आहे तर त्या रई म्हणजे अन्न. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांनी सांगितलं की आपण बघतो उत्तरायण आणि दक्षिणायन,
म्हणजे उत्तरायण जे असतं त्याच्यामध्ये आपल्या शरीरामधली जी शक्ती असते ती आपल्याला सूर्य काढून घेत असतो आणि दक्षिणायनमध्ये आपल्याला एनर्जी मिळते. म्हणजे आपण थंडीमध्ये आपण म्हणतो चांगलं चुंगलं खा आणि शरीर बनवा, तर हे त्यांनी सांगितलेलं आहे की दक्षिणायन म्हणजे रई आणि त्याला रात्रीची उपमा दिलेली आहे. म्हणजे आपल्या शरीरामधनं या सगळ्या गोष्टींच्यामुळे एकत्रित अशा रीतीने मग पुढे सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. आणि मग त्यांनी सांगितलं की रई हे जे आहे ते ही रई ही कल्पना त्यांनी प्रत्येक ठिकाणी बऱ्याच उपनिषदांमध्ये म्हणजे प्रश्नोपनिषदामध्ये त्या गुरुनं त्यांच्या 6 शिष्यांनी प्रश्न विचारले की मग आम्हाला ही संकल्पना सांगा, आम्हाला हे प्रश्न सांगा. तेव्हा गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही 1 वर्ष जा, तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा, तुम्ही माझ्याकडे परत या आणि मला तुम्ही प्रश्न विचारा. मला जर उत्तरं द्यायला जमली, म्हणजे त्या गुरूंचा पण किती मोठेपणा होता की मला जर उत्तरं द्यायला जमली तर मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन. अर्थात गुरु तेवढे पोचलेले म्हणजे तेवढ्या ताकदीचे होते, पण शिष्याने पण खूप अभ्यास केला होता. आणि मग शिष्य त्या गुरुजींकडे परत आले आणि मग त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले की ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ह्या सगळ्याचं तुम्ही आम्हाला उलगडा करा. आणि गुरुजींनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. तर ह्या प्रश्नोपनिषदामध्ये मी जसं म्हटलं की रई आणि प्राण हे जे युग्म आहे ह्याची संकल्पना आली आणि तिथून आपण अन्नाची संकल्पना, कारण ऋग्वेदामध्ये त्या सूक्ताचं आलेलं म्हणजे ऋग्वेदा आपण सर्वात पहिला वेद म्हणतो, तेव्हापासून आपलं अन्न जे आहे ते आपल्या अन्नाच्या संकल्पना तिथे आपल्याला आलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याच्या पुढे जे छांदोग्य उपनिषद आहे त्याच्यानंतर बृहदारण्यक उपनिषद आहे. तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं की 7 प्रकारची अन्न असतात. म्हणजे एक जे अन्न असतं ते सामान्य लोकांसाठी अन्न असतं, म्हणजे आपण जे अन्न खातो. त्याच्यानंतर दुसरं जे अन्न असतं त्यांनी सांगितलं दूध आणि घृत हे अन्न त्यांनी दुसऱ्या प्रकारामध्ये मांडलेलं आहे. तर बघा, आपण जी छोटी बाळं असतात मग ती माणसाची असो किंवा प्राण्यांची असो, दूध हेच त्यांचं मूळ अन्न असतं जोपर्यंत ते अन्न खायला लागत नाही तोपर्यंत. आणि अशा अन्नावरती त्या बाळांचं किंवा सगळ्यांचं पोषण होत असतं. आणि त्याच्यानंतर दुधाच्या प्रत्येक थेंबामध्ये घृत असतं. म्हणजे आपण जेव्हा दुधाला दही लावून विरजण करून जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते आपल्याला घृत म्हणजे तूप मिळतं, पण त्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये ते घृत असतं. आणि ज्या वेळेला बाळ जन्माला येतं म्हणजे आपण जे 16 संस्कार सांगितलेले, गर्भसंस्कार जे सांगितले, तर त्याच्यामध्ये पहिला जो संस्कार आहे जातकर्म संस्कार जो आहे, तो त्यांनी सांगितलं की बाळाला हल्ली आपण असं म्हणतो, काही आमच्या आयुर्वेदाच्या ह्याच्यामध्ये असं आलेलं आहे की सुवर्ण सोन्याच्या वळ्यांनी चाटायचं आणि त्याच्यासाठी की जिभेवरती ओंकार काढायचा. कारण ओम का काढायचा, तर ओम हे सरस्वतीचं प्रतीक आहे, ओम हे सगळ्या विश्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे त्या बाळाला आणि ते पित्यानी करायचं किंवा जर वडील तिथे उपलब्ध असेल तर त्यांच्या आजोबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी काढायचं. आणि त्यावेळेला आपल्या सुक्तांमध्ये सांगितलेलं की घृताचं प्राशन त्या छोट्या नवजात शिशूला करायचं, म्हणजे तेव्हापासून घृतप्राशन. आणि आता जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात ना, म्हणजे परत मी मध्ये मध्ये शिफ्ट होईल म्हणजे डायरेक्ट उपनिषदांवरतीच नाही राहणार, की ज्या वेळेला माझ्याकडे पेशंट येतात आणि ते सांगतात की शेची आम्हाला ते खूप खायला सांगू नका, तेवढं सोडून बोला. आणि आपण सगळी वरण भात खाणारी माणसं, म्हणजे वरण भात गरम गरम आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार. पण ह्या तुपाचं जे एवढं महत्व आहे ते हल्लीच्या मुलांना नाही पटत. आणि मला ना, म्हणजे मी आत्ता इथे जे आले माझ्या पुढे फक्त ह्याच एकट्या तरुण दिसत आहेत मला, बाकी सगळे तरुणच आहेत. पण माझी अशी अपेक्षा असते की कुठच्याही व्याख्यानाला तरुण मुलांनी यावं. तर हे जे विचार आहेत ना ते त्यांच्यापर्यंत जर पोहोचले तर ते त्यांच्या मुलांना सांगू शकतील. पण मी नेहमी सांगते की तुम्ही तुमच्या घरी जा, तुमच्या मुलांना सांगा, सुनांना सांगा, तुमच्या मुली सगळ्यांना सांगा. अर्थात आई असते ती सगळ्यांपर्यंत हे मेसेज पोहोचवतच असते. तर हे जे तूप आहे त्या तुपाचं सेवन तेव्हा सांगितलेलं आहे. तर पहिलं जे अन्न असतं ते सामान्य लोकांसाठी झालं, दुसरं जे असतं ते दूध आणि तूप असं अन्न झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण जे वाणी असते, मन असतं, हे सुद्धा एक प्रकारचं अन्न झालं. आणि बघा, आपण म्हणतो एखाद्याची वाणी किती ओजस्वी आहे किंवा तो किती तेजस्वी दिसतो. आणि मन हे सुद्धा आहे, म्हणजे आपण म्हणतो की फक्त आहार आपल्याला फक्त मनात शरीरात म्हणजे पोट भरण्यापुरता आहार आपल्याला नको असतो ना, की या सगळ्या गोष्टींची आपण म्हणतो की बौद्धिक भूक सुद्धा आपली भागली पाहिजे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या पूर्वासुरींनी ह्या ऋषीमुनींनी या सगळ्याचा किती विचार केलेला होता. आणि तेव्हापासून त्यांनी सांगितलेलं होतं की ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि तुम्ही ते फॉलो करा. म्हणजे त्यावेळेला सांगितलेल्या गोष्टी आज 2025 मध्ये सुद्धा तेवढ्याच तंतोतंत उपयोगी आहेत आणि तशाच्या तशाच आहेत. म्हणजे बघा, आपण जेव्हा जेवणाची सुरुवात करतो तेव्हा सगळेजण आपण पूर्वी म्हणायचो
आता म्हणतात की मला माहिती, पण आजपासून जरूर म्हणायला लागा की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. तुम्ही जे अन्न खाताय तो प्रत्यक्ष ब्रह्मच आहे, ब्रह्मच आहे. मग तुम्ही त्याचा आदर करायला पाहिजे ना. म्हणजे समजा एखाद्या दिवशी चुकून भाजीत मीठ जास्ती झालं तर काय आहे, भाजी नाही करताय, इतकी वर्ष स्वयंपाक करतेस, असं नका बोलू आपल्या पत्नीला. किंवा तुम्ही छान झालं म्हणा, मग ती जेव्हा भाजीत खाईल तेव्हा तिला समजेल की अरे आज भाजीत मीठ जास्ती झालं. म्हणजे आपण त्या अन्नाचा अपमान करतो, आपण त्या अन्न देवतेचा करतो आणि घरातल्या अन्नपूर्णेचा सुद्धा अपमान करत असतो. आणि ह्या नकळत आपल्या हातून गोष्टी घडत असतात. त्यामुळे हे आपण बघणं खूप गरजेचं आहे की आपल्या हातून कुठच्याही प्रकारे अन्नाचा अपमान नाही झाला पाहिजे. कारण उपनिषदांमध्ये इतकं सांगून ठेवलंय की तुम्ही एक्सेसिव्ह अन्न बनवू नका, जेवढी गरज असेल तेवढंच अन्न बनवा. तुम्ही अन्नाची नासाडी करू नका, कारण अन्न देवता जर रागावली तर तुम्हाला अन्न नाही मिळणार. आपल्याला शाकंभरी देवीची गोष्ट माहिती आहे, सगळं त्राहीमाम झालेलं होतं. त्यामुळे जेवढी गरज असेल, म्हणजे आजही आजच्या दिवसामध्ये मी पेशंटना सांगते की आता सगळ्यांच्या घरामध्ये 2-2 माणसं असतात. म्हणजे आपण अन्न शिजवताना तुम्ही 2 पोळ्या खाणार आहात ना, तुम्ही 2 पोळ्या, तेवढ्या 4च पोळ्या बनवा. कशासाठी 6-6 पोळ्या बनवायच्या? कोणी आला अतिथी तर तुम्ही बनवून ताजं त्याला घाला. म्हणजे इतकं उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही शिळं अन्न लोकांना देऊ नका. आपल्याकडे आपण उरलं तर आपण, मी नाही शिळं खायचं ना, डॉक्टरने सांगितलं शिळं नाही खायचं, तर त्या वॉचमॅनला द्या. पण तुम्ही जी पोळी बनवाल, तुम्ही जो ताजा घरामध्ये उपमा बनवाल, नाश्ता बनवाल, तो त्याला द्या ना. तुमच्या बरोबरचा चहा त्याला द्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तेव्हापासून चालत आलेल्या आहेत. मग ते उपनिषद जे असतात की वेगळं काय सांगतात, म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्यांनी आम्हाला परीक्षेमध्ये विचारलं होतं की ह्या उपनिषदांचा आजच्या जीवनाशी तुम्ही काय रिलेव्हन्स लावाल. आणि तो तुम्ही असा आपण बघू शकतो की आजही ते तितक्याच ह्याच्यामध्ये खरं आहे. त्यामुळे प्राण, मन, अन्न हे सगळ्याचा एकत्रित संबंध आहे. त्याच्यानंतर छांदोग्य उपनिषद. तर छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा भृगुवल्ली म्हणून जे आहे, म्हणजे वल्ली म्हणजे त्याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत. तर त्याच्यामध्ये भृगु ऋषींचे आरुणी म्हणून वडील होते. तर त्या दोघांमधला संवाद आहे. त्या ह्यांनी भृगु ऋषींनी विचारलं आपल्या वडिलांना की मला ब्रह्म म्हणजे काय समजावून सांगाल का. म्हणजे पहिलाच श्लोक मी तुला सांगतो की ब्रह्म म्हणजे अन्न, केवळ अन्न आणि अन्न. मला नाही समजलं, अजून तुम्ही समजावून सांगाल का. आणि तू ऋषी आहेस, तू वेगवेगळ्या प्रकारे उपासना करतोस, मंत्र म्हणतोस, मी तुला फक्त एकच सांगेन की तू 15 दिवस अन्न नाही खायचंस, तू पाणी पिऊ शकतोस. मला आपल्या गुरूंची आज्ञा, वडिलांची आज्ञा, तू तपाला जाऊन बसलं आणि अन्न नाही ग्रहण करायचं, पाणी प्यायचं. 1 दिवस गेला, ठीक होते. 2रा दिवस गेला, पाणी प्यायला सांगितलंय बाबांनी, पाणी पितोय. 2-4 दिवसांनी काय झालं, त्यांना अभ्यास करताना त्यांचे मंत्रच आठवेना. त्यांना कळेल नाही असं काय होत आहे. बाबांकडे जायचं पण तुला फक्त 15 दिवस सांगितले. आणि मग 13-14 दिवस झाले, त्यांच्या अंगातली शक्ती पूर्ण निघून गेली. म्हणजे त्यांना ब्लँक, मला एकही मंत्र आठवत नाही. तुम्हाला की थोडंसं दूध, अगदी अल्प मात्रेमध्ये घे. त्यांनी थोडंसं दूध घेतलं, त्यांचं डोकं थोडंसं चालायला लागलं की अरे काहीतरी असं आहे. मग त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी अजून थोडासाच आहार घे, जास्ती घेऊ नकोस. त्यांना अजून एक ऋचा आठवली. तिसऱ्या दिवशी, म्हणजे आपण जेव्हा बघतो की चंद्र आणि सूर्य, चंद्राच्या जशा कला असतात, म्हणजे चंद्र अमावस्येकडून पौर्णिमेकडे जाताना जसा वृद्धिंगत होत जातो, तशी त्यांची शक्ती आणि बुद्धी दोन्ही वृद्धिंगत व्हायला लागली. आणि त्यांना एक एक ऋचा आठवायला लागल्या. आणि मग त्यांना समजलं, पण ते त्यांच्या गुरूंजवळ गेले, कारण आपल्याला गुरूंच्याकडे गेल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही ना. मग त्यांनी सांगितलं की मला आता आठवत आहे सगळं. त्यामुळे ह्याच्या मागचं हेच कारण आहे, अन्न. हे अन्न जर तू ग्रहण करतेस ना, तेच तुला सगळी शक्ती देत आहे, ताकद देत आहे, तुझ्या बुद्धीला खाद्य आहे, बुद्धीचा खुराक आहे. आणि मग त्यांना समजलं की हो, हे अन्न, ह्याच्यावरतीच आपला जीव आहे, ह्याच्यावरतीच आपला प्राण आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या दुसऱ्या उपनिषदाकडे, कारण वेळा मला परत म्हणत आहे की आपल्याला पुढचा बराच पल्ला गाठायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की पुढचे जे उपनिषद आहेत तर त्याच्यामध्ये बृहदारण्यकचं जे उपनिषद आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा गुरु आणि शिष्यांचा संवाद असाच सगळा पूर्णपणे आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कशापासून अन्नाची उत्पत्ती झाली. ते म्हणाले की ते पहिलं आकाशाची उत्पत्ती, म्हणजे इथे ना आयुर्वेद शास्त्रात, कारण तो वेदांचाच उपयोग आहे की पंचमहाभूतांची निर्मिती, त्रिदोषांची निर्मिती, आणि त्याच्यापासून आपल्या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती.
ज्या सृष्टीचे जे मंत्र आहेत ना ते सगळे ह्याच्यामध्ये सांगितले. म्हणजे सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली, पांचभौतिक आहे. म्हणजे यात पिंडे तर ब्रह्मांडे किंवा हा जो आपला देह आहे तोच पंचभूतांचा बनलेला आहे. आणि मग त्या सृष्टीच्या मुळाशी काय होतं त्यांनी सांगितलं की अन्न, त्या अन्नाशिवाय काहीच नाही. ते म्हणाले अन्न कसं, त्यामुळे आकाशापासून तेजाची निर्मिती झाली. म्हणजे काल आपण बघितलं की लँडस्लाईड झाला, पूर्ण पाण्यामध्ये सगळं नष्ट झालं, एका क्षणात होत्याचं नाहीसं झालं. पण त्याच माणसात पुण्यातनंच परत नवीन उत्पत्ती होत असते. तर आकाशापासून तेजाची उत्पत्ती झाली, पुढे वायूची उत्पत्ती झाली, जलाची उत्पत्ती झाली आणि त्याच्यापासून अन्नाची उत्पत्ती झाली. म्हणजे आपल्याला जी मोहाची गोष्ट होती पूर्वीच्या काळी पूर्णपणे पूर आला आणि तरी सगळी जहाजामध्ये सगळे ठेवलेली होती, तशीच बीज, प्रत्येक गोष्टीचं बीज जे असतं ते त्या परमात्म्याने त्याच्यावर खाली ठेवलेलं होतं. आणि मग ते अन्न जे असतं ते अन्न आपल्या देहाचं रक्षण करतं, देहाचं पोषण करतं आणि अन्न त्या अन्नामध्येच आपण विसर्जित होतो. आणि कारण बघा तर त्यांनी सांगितलं की पुढे असे 4 प्रकार होतात, जे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. म्हणजे काय की अंडज म्हणजे ज्याच्यापासून अंड्यातनं निर्मिती होते, म्हणजे पक्षी जे असतात त्यांची निर्मिती त्याच्यातून होते. पण जसं आपण सुरुवातीला बघितलं की हिरण्यगर्भ, की त्याची सुद्धा उत्पत्ती जेव्हा होते तेव्हा त्याच्यासाठी आतमध्ये त्याला आत अन्न होतं. म्हणजे आपल्या बाळ पोटामध्ये असतं तेव्हा ते ॲम्निओटिक सॅकमध्ये असतं आणि ॲम्निओटिक फ्लुइडद्वारे त्या बाळाचं पोषण होत असतं. तर ह्या अंडज म्हणजे जे सगळे पक्षी आहेत. उद्भिज म्हणजे उद्भिज जे फाडून बाहेर येतात, फाडून जमीन फाडून काय येतं, वृक्ष येतात आणि मग ते अगदी छोट्या छोट्या श्रबपासून मोठ्या वृक्षांपर्यंत. आणि हे जे उद्भिज त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं जरायुज. जरायू म्हणजे आपला जे प्लॅसेंटा म्हणजे आत्ता म्हणतो तर हे जरायुज किंवा ज्यांच्यावरती प्लॅसेंटा असतं अशा सगळ्यांची उत्पत्ती त्याच्यापासून झाली. आणि ही सगळी अन्नाची उत्पत्ती आपल्या शरीर धारणेसाठी गरजेची आहे. तर हे सगळं जे उपनिषद काळापासून आपण जे बघतोय तर आपण थोडीशी पुढे जाऊया. म्हणजे पूर्वीच्या काळी आपला भारत हा कृषीप्रधान देश आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी आता ही जी डोंगरी तुम्हाला बेफाट वाढलेली दिसते, मी ठाण्यात राहते गोडबंदर रोडला, तिथे सुद्धा एक 20-25 वर्षापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी सुद्धा मी ज्या एरियात होते तिथे भरपूर भातशेती होती. आणि म्हणजे आम्ही जेव्हा राहायला गेलो बागुळ्या रात्री, मी यांना म्हणतो सुद्धा की कुठे जंगलात आणून सोडला इथे, आणि खरोखर वाघ अजूनही येतात. पण तेव्हा आपण काय करतो, त्यांच्यावरती आपण आक्रमण करतो. सगळा जंगलांचा भाग आहे, सगळा तिथे शेतीचा भाग आहे. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा शेती होती तेव्हा लोक बेफाट कष्ट करायचे. त्यामुळे आपण म्हणतो की दगड खाल्ला तरी पचवायची ताकद शरीरामध्ये असते. आणि तर त्यामुळे जी शक्ती असते आपल्याला ती अन्नामुळे मिळत असते. थोडीशी परत मागे जाते, माझा मुद्दा राहिला की आपण जेव्हा ऋग्वेदाकडे म्हणजे ह्याच्या उपनिषदांकडून पुढे येतो तेव्हा भगवद्गीता. तर भगवद्गीता हा जो आहे हा स्मृती ग्रंथ आहे. एकच स्मृती ग्रंथ आहे, बाकी सगळे श्रुती ग्रंथ आहेत. आणि त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये आपल्याला भगवानांनी सांगितलं, श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्ता पचाम्यन्ने चतुर्विध. म्हणजे या सगळ्यात हे मीच आहे आणि मी आहे तो मी काय करतो, त्या अन्नाचं पचन करतो. आणि ते अन्न कसं चतुर्विध म्हणजे 4 प्रकारचं, म्हणजे भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. ही संकल्पना पण आयुर्वेदामध्ये पूर्णपणे सांगितलेली आणि त्याच्यावरतीच सगळा आहार आपण घेत असतो. म्हणजे आपण जे दूध वगैरे घेतो ते आपलं भोज्य या प्रकारात येतं. भक्ष्य म्हणजे दातांनी चावून खायचं, म्हणजे आपण म्हणतो प्राण्यांचं जे भक्ष्य आहे तर ते जे भक्ष्य ते दातांनी चावून खायचं, तोडायचं. म्हणजे बघा वाघांना वगैरे सुळे असतात कारण त्यांना त्या भक्ष्याला चावून खायचं असतं. त्याच्यानंतर लेह्य म्हणजे लेहन करणं, चाटणं. म्हणजे आपण च्यवनप्राश असतो तो चाटतो, चटणी असते ती अशी चिंचगोळची चटणी पटकन आपण चाटतो. आणि चोष्य म्हणजे ऊस जो असतो तो ऊस आपण दातांनी चावतो आणि चोखून खातो. म्हणजे जी चोखून खायची जी द्रव्य आहेत किंवा जे अन्न आहे आणि त्याच आहाराचा आपण आत्ता सुद्धा वापर करतो. त्याच्यानंतर 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुन्हा काय सांगितलंय की आपण जो आहार घेतो, माझ्यापुढे स्नेहाताई आहेत आणि मला माहिती आहे की त्या भगवद्गीता शिकवतात. तर जसा मनुष्याचा स्वभाव असतो ना, मनुष्य त्या प्रकारचा आहार प्रिफर करतो. म्हणजे मनुष्याची सात्विक वृत्ती असेल तर तो सात्विक आहाराकडे जातो अगदी सहजगत्या. राजस आणि तामस म्हणजे हे आम्ही ना पेशंटच्या मध्ये बघतो. म्हणजे काही काही पेशंटना असं विचारलं ना की त्यांची जेव्हा हिस्ट्री घेतो की एखादा ऍसिडिटीचा पेशंट असेल आणि त्यांना विचारलं की शिळं किती खाता,
मी शिळं खातो. मला म्हणे मी फोडणीचा भात म्हणजे भात असतो तो मुद्दामून जास्ती शिजवते आणि दुसऱ्या दिवशी तो फोडणीचा भात करून खाते. म्हणजे एखाद्या दिवशी खाणं गोष्ट वेगळी, पण नेहमीच शिळं खाणं. पण म्हणजे त्या तामसचं प्रिय म्हणजे ह्याच्यामध्ये ते येतं की तो जो सांगितला श्लोक की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की सत्व साम्य शुद्धी असा जो आहार आहे आणि रस्या स्निग्धा हृदया स्थिरा म्हणजे सरस असा आहार असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, आपण कोरडा आहार घेतला, आपण जर सतत चिवडा खाल्ला तर आपल्या तोंडाला कोरड पडते, फरसाण खाल्ला तर आपल्या तोंडाला कोरड पडते. पण तीच आपण मिसळ बनवली तर त्या फरसाणवरती छान कट वगैरे राहतात तर तो पटापट जातो. किंवा आपण लहान मुलांना जेव्हा अन्न भरवतो तेव्हा आपण त्यांना कोरडं अन्न नाही ना भरवत. त्यामुळे आहार हा नेहमी रसदारच असावा. म्हणजे त्यामुळे आपण जे जेवण करतो, आपण बघा आपल्याकडे आमटी असायची, उसळी असायच्या आणि ते असणं गरजेचं आहे. पण आपण जर कोरडं अन्न खाल्लं तर त्याच्याने वृक्षता वाढते, त्याच्यामुळे वातवृद्धी होते आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन कॉन्स्टिपेशन होते. म्हणजे छोटं बीज असतं आपल्या चुकीच्या आहाराचं आणि ते पुढे जाऊन आपल्याला एवढे आजार करतात. त्याच्यानंतर ते अत्युष्ण लवणात तीक्ष्ण म्हणजे जे अति लवण असा आहार खातात, जे अति उष्ण म्हणजे बघा काही काही लोकांना चहा एवढा गरम प्यायची सवय असते की असा ओतला की ते तोंडाला लागलाच पाहिजे, तरी खूप त्रास होतात. आणि म्हणजे माझी ते एक मैत्रीण होती, ते नाशिकला राहायचे, तिचे वडील गेले, पण ते काय करायचे की चहा गरम म्हणजे किती गरम करावा की ओव्हनमध्ये आधी कप 30-40 सेकंद नुसताच कप गरम करायचा, मग त्याच्यात चहा घालायचा, तो परत 30-40 सेकंद द्यायचा आणि बाकीच्यांना त्या वाढेपर्यंत त्यांचा चहा पिऊन पण झाला. पण त्यांना पुढे माउथ अल्सरचा खूप त्रास झाला आणि एवढंच नाही पण त्यांना ओरल कॅन्सर झाला. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी असतात पण त्या किती म्हणतात तसं पुढच्या रोगाचं कारण ठरतात. त्यामुळे अति उष्ण, अति तीक्ष्ण, अति कटू, कटू म्हणजे तिखट, म्हणजे आयुर्वेद संस्कृतीमध्ये कटू म्हणजे तिखट. त्यामुळे अति तिखट पदार्थ सुद्धा खाऊ नये, त्याने आपला स्वभाव पण खूप रागीट बनतो. म्हणजे आपल्याला अगदी आपल्या आजूबाजूच्या ह्या उदाहरणातनं कळेल की एखादा माणूस आपल्या घरामध्ये खूप चिडका असतो, रागीट असतो आणि त्याला तिखट पदार्थ खायचे किंवा बाहेरचं पाणीपुरी खायची. जेव्हा आमच्याकडे आम्ही वाड्याला वगैरे जायचो तर तिथली ती जी मुलं असायची त्यांना त्या आया काय करायच्या, सकाळपासून त्या शेतात जायच्या, त्यांना 5 रुपये 7 रुपये देऊन ठेवायच्या आणि ती मुलं दररोज वडापाव खायची. तरी त्यांचं आरोग्य तर अजिबातच राहायचं नाही ना. आम्ही जेव्हा जायला लागलो वारंवार तेव्हा हिस्ट्री देताना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 5 रुपयाचे केळं द्या, त्यांनी मुलाचं पोट भरेल आणि तुम्ही त्यांना द्यायचंच नाही किंवा केळीवाल्याला पैसे देऊन ठेवायचे आणि त्याला सांगायचं माझा मुलगा आला की एक केळं द्यायचं. वेळेचं दुकान बंद झालं, तो बिचारा खूप शिव्या देत बसला की डॉक्टर लोक येतात आणि काय सांगतात. पण आम्ही सांगितलं की त्या मुलांचं आरोग्य टिकणं आणि आरोग्य घडणं खूप गरजेचं आहे. आणि साधारणपणे आम्ही 2 महिन्यांनी गेलो तर त्या मुलांच्या आरोग्यात लक्षणीय आम्हाला फरक जाणवला. म्हणजे ते सतत आजारी पडायचे, सर्दी खोकल्याचे आजारी, नुसते त्यांना घशाचे. कारण ते तेल जे असतं, आपण जेव्हा घरात बटाटे वडे करतो, जरूर करा, छान आस्वाद घ्या, पण आपण ते तेल परत नाही रिपीट करत. कारण ते तेल तुम्ही सतत, आणि जे वडेवाल्याकडे बघतो काळं तेल होईपर्यंत ते वडे तळत असतात आणि ते खालचं परत काढून नाही टाकत, त्याच्यातच स्टॉक आउट करतात आणि परत ते पाम ऑइल असतं. मग त्या मुलांचं आरोग्य टिकणार कसं. म्हणजे साजूक तुपाचं जसं मी म्हटलं की आम्ही सांगितलं की तुम्ही डालडामधल्या गोष्टी मुलांना देऊ नका. तुमच्याकडे 100 रुपये आहेत ना, आम्हीच तुपाचे डबे घेऊन येतो, तुम्ही त्या वेंडरला 100 रुपये द्या. तो पूर्वी जसं आपल्याला काढून द्यायचं की मला एवढं एवढं पावशेर तूप दे गं ताई, तसं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही तूप तुम्हाला देऊ आणि तुमच्या मुलांना 1 चमचा तूप तुम्ही खायला घाला. तुमच्या मुलांची बुद्धी वाढेल, तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढेल, तेजस्वी होतील, ओजस्वी होतील. म्हणजे आपण म्हणतो तूप खाईल त्याला रूप येईल, पण हे चुकीच्या नाही आहेत म्हणे, त्या 100% खरे आहेत. आणि मग अशा रीतीने त्या मुलांमध्ये म्हणजे आम्ही आहारामधनं बदल घडवत गेलो आणि मग त्यांना जाणवलं की आम्ही म्हटलं की तुम्ही फराळाचे एवढे पदार्थ करता, लोकांना वाटता, काही गरज नाही आहे लोकांना वाटायची. तुम्ही तुमच्या स्वतःचं, तुमच्या फॅमिलीचं, तुमच्या कुटुंबाचं आरोग्याचं रक्षण करा. तुम्ही चांगलं तूप आणा, चितळ्यांचं तूप आणा, म्हणजे नाव कोणाचं घेऊ नये, पण तुम्ही, कारण त्यांना तेच एक माहिती असतं, तुम्ही चांगल्या क्वालिटीचं तूप आणा आणि त्याच्यामध्ये तुम्ही घरातल्या गोष्टी बनवा. आणि मग त्यांना जाणवलं की आपल्या आहारामध्ये बदल केल्यामुळे कसा बदल होत जात आहे. आणि त्याच्यानंतर जो शेवट म्हणजे तिसरा जो येतो की तामसिक वृत्तीचा व्यक्ती जो असतो, तुम्ही जसं म्हटलं की शिळच खायची सवय असते, तर यात यामम गतरसम भूती पर्युषितांच्या यत, तर उच्चेष्टामध्ये जामेद्यम, तर त्यांनी सांगितलं यात ज्याच्यावरती 1.5 प्रहर गेलेला आहे असं अन्न खायचं नाही.
शिळं अन्न खायचं नाही, कृती पोळी ज्याला वास म्हणजे ज्याची चव गेलेली आहे किंवा ज्याला वाईट वास येतो असं अन्न खायचं नाही. बघा आपण पूर्वीच्या काळी घरामध्ये अन्न बनवलं की छान आहे गरम गरम पोळी, तव्यावरची पोळी पानात घालायची किंवा आपण भात शिजवला की तो भात आपल्या पानात यायचा. तो वाफायचा भात जो असायचा तो अन्न बघूनच आपल्याला तृप्ती व्हायची. म्हणजे आपण अन्न फक्त तोंडाने खात नसतो, आपण डोळ्याने खात असतो. सगळ्या पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे त्या अन्नाचं आपण ग्रहण करत असतो. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की जे शिळं अन्न आहे ते शिळं अन्न पण खाऊ नका. आणि जसं मी म्हटलं उपनिषदांमध्ये सांगितलं की शिळं अन्न तुम्ही लोकांना सुद्धा देऊ नका, कारण ते अन्न असतं ते देव असतं. म्हणजे अन्न 3 प्रकारे शिजवलं जातं, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ किंवा निम्न. आणि त्या प्रकारे तुमची मनोवृत्ती बनत जाते. यथा अन्नम तथा मन. तुम्ही जसं अन्न खाता तसंच तुमचं मन बनत जातं. म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की गुरुजी होते आणि ते घरोघरी जाऊन भिक्षा मागायचे. आणि तेव्हा एक दिवस ते गेले त्यांच्याकडे. ते म्हणाले की आज मी भिक्षा नाही देणार, माझी बायको अन्न बनवणार आहे, म्हणजे आमच्या घरातली स्त्री, की तुम्ही अन्न खायचं. म्हणाले मी नाही घेत. नाही पण तुम्ही आज आमच्याकडचं आमचं नेम आहे, आज आम्ही कोणाला देत नाही, शिधा देत नाही, तुम्ही अन्न ग्रहण करा. आणि त्यांनी अन्न ग्रहण केलं. घरी आले, आपल्या आश्रमात आले. दुसऱ्या दिवशी काय झालं, त्यांच्याकडे ज्या आश्रमात स्त्रिया यायला लागल्या पाया पडायला, तेव्हा त्यांच्याकडे ते वेगळ्या नजरेने बघायला लागले. कळेल म्हणजे असं काय होत आहे. खूप गडबडले ते, बापरे हे काहीतरी भयानक होत आहे. ते तिथून उठून गेले, आतमध्ये गेले. मी शिष्यानं बोलवलं की हे काहीतरी गडबड झाली, मला तुम्ही सांगा की काल जे तुम्ही अन्न आणलं तुम्ही कुठून आणलं. म्हणजे ते आम्हाला माहित नाही, पण आम्ही त्या माईंची चौकशी करतो की ज्या माईंनी आम्हाला अन्न दिलं. आणि ते गेले आणि ती एक वेश्या होती. म्हणजे तिच्या हातचं शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे त्यांच्यात कामवासना निर्माण झाली. ते जे ब्रह्मचारी होते, संन्यासी होते, ते त्यांच्याकडे आलेल्या भक्तांकडे ते माता भगिनी या रूपात बघत होते. म्हणजे आपण जसं चोराच्याकडचं अन्न खाल्लं की आपण म्हणतो चौर्य वृत्ती येते, त्यामुळे आपण सात्विक घरातलंच अन्न खाऊन आपण म्हणतो की आपण लोकांकडचं म्हणजे आपण म्हणजे काय म्हणतो त्याला परान्न देऊ नये. तर त्याच्या मागची हीच गोष्ट आहे. किंवा मग आपण म्हणतो की आपण तिथे देतो तर आपण 10 रुपये, आपण अगदीच अन्न माणसाकडे गेलो तर आपण 10 रुपये दाटाखाली ठेवतो. म्हणजे आपण त्याचं अन्न खात नाही, परान्नाचा दोष लागत नाही. त्याच्या मागचं म्हणजे लोकांनी त्याच्या क्लुप्त्या किंवा त्याच्या मागचे तोडगे काढून ठेवलेले आहेत. आणि ह्या गोष्टी खरोखर खऱ्या आहेत की या अन्न असं खाल्ल्यामुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्या आपल्या वृत्ती ज्या असतात त्या सात्विक, राजस, तामस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या होत जातात. त्यामुळे आपण अन्न जेव्हा शिजवतो, बघा पूर्वीच्या काळी आपली आजी जी असायची, अंगावर पाणी पडलं की विष्णू सहस्रनाम सुरू करायची. आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणजे मी माझ्या पेशंटमध्ये मागे पण आपल्या एका ग्रुपवरती टाकलं होतं. आणि माझ्याकडे ज्या गर्भसंस्कारासाठी मुलं येतात, हल्लीच्या मुलींना काही हे स्तोत्र माहिती नसतात, पण हल्ली यूट्यूबसारख्या त्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग तुम्ही जेव्हा अन्न शिजवता तेव्हा अन्नपूर्णा स्तोत्र लावून ठेवा ना. आपण जेव्हा ओटा धुतो, माझी आई मला खूप आठवत आहे की ओटा सगळा धुवायचा, गॅस धुवायचा, त्याला हळद कुंकू लावायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रिया जसं चुलीला हळद कुंकू लावायच्या, तसंच त्या तुम्ही ओट्या आपण ज्याच्यावरती अन्न शिजवतो त्याला हळद कुंकू व्हा ना, कारण ती अन्नपूर्णा देवीची पूजा असते. मग ते अन्न का नाही चविष्ट होणार. तिचं अन्न इतकं उत्कृष्ट आणि उत्तम व्हायचं, म्हणजे ती आता करू शकत नाही, पण जोपर्यंत ती बनवायची, मला सांगायची मी बाजूला बसते, तुम्ही माझ्याकडनं शिकून घ्या, तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे हे ना पूर्वीच्या लोकांच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येतात. आणि मग अन्नपूर्णा स्तोत्र नाही येत, ठीक आहे ना, मग तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र लावून ठेवा. तुम्ही ऐकून ऐकून पाठ होईल. विष्णू सहस्रनाम लावा की तुमच्या त्या अन्नात सात्विकता आलीच पाहिजे. मग ते अन्न पुरवठ्याला येतं. आपण म्हणायचं की चुली 10 जणांचं शिजू दे, 100 जणांना पुरू दे आणि हजारांसाठी उरू द्या, तुम्ही शिजवणार दोघांसाठी. पण ह्या एवढ्या गोष्टी म्हणजे ह्या पूर्वीच्या म्हणी ज्या आहेत ना त्या खोट्या नाही आहेत. म्हणून मी नेहमी सांगते की आपल्या आजीने जे अन्न शिजवलं तर तसंच तुम्ही अन्न बनवा, तसंच अन्न शिजवा, अतिशय उत्कृष्ट चवीचं होईल. बघा आज या ग्लोबलायझेशनच्यामुळे सगळं जग आपल्या जवळ आलं आहे. मुलं अमेरिकेत राहतात, लंडनला राहतात, मग त्यांच्याकडे ज्या गोष्टी येतात त्या आपण आपल्या गोष्टी त्यांना शेअर करत असतो, त्यांच्या गोष्टी पण आपण ॲडॉप्ट करत असतो. आज जर्मनीमध्ये जर पावाचे वेगवेगळे प्रकार बनतात, ओट्सपासून सगळ्या गोष्टी, मग आपण त्या आणतो. आणि जर तुम्ही ओट्सचा पाव जर दररोज खाल्ला तर तो इतका वृक्ष असतो, ड्राय असतो, पण ते तिकडे त्याला बटर भरपूर लावतात. पण ते बटर तुम्हाला उपयोगी आहे का. कारण तुम्ही बघा घरचं लोणी आणि बटर त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण किती जास्ती आहे.
आणि जर ते एवढं एक्सेसिव्ह मीठ तुमच्या पोटात गेलं तर तुम्ही का नाही ब्लड प्रेशरचे शिकार होणार. म्हणजे आपण नकळत आपल्या पोटामध्ये ह्या गोष्टी किती चुकीच्या घालत असतो. त्यामुळे आपण अन्न विचारपूर्वकच करायला पाहिजे. म्हणजे हल्लीच्या तरुण मुली, माझी मुलगी पण त्याच्यामध्ये येते, आईने सांगितलेलं ऐकायचं नसतं. कारण ते मग त्यांना वाटतं की बापरे माझी मैत्रीण असं बनवते मग मी असंच करणार. पण तुम्ही जर पदार्थामध्ये मीठ घालताना तुम्ही वरून जर पावभाजीवर बटर घालणार असाल तर मग तुम्ही पहिल्या पावभाजीमध्ये ओरिजिनली मीठ कमी घाला ना, मग बटर कमी घाला ना. बटर आपण किती छान लेवल स्टँडर्ड कंपनीचं जरी असेल पण त्याच्यात ॲडल्ट्रेशन असेल तर तुमच्या पोटामध्ये नक्की बटरच जातं का डालडा जातो हे कुठे नाही. तो जो श्रीकृष्ण असतो त्याला आपण जो नवनीत म्हणतो तो नवनीत प्रिया. आता श्रावण महिना येतो, पुढच्याच वेळेला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी, आपण लोण्याचा त्याला नैवेद्य दाखवतो. तर तेच लोणी जे असतं ते लोणी आणि खडीसाखर, ज्या मुलांची वजनं वाढत नाही तर आम्ही काय सांगतो की बाळाची मूल, जसं आपण आहार जो असतो तो आपल्या अंजली, हाताची जी ओंजळ असते ती अंजली म्हणतात संस्कृतीत, आणि 3 अंजली एवढ्याच आहाराची आपल्याला गरज असते. आपण किती आहार खात असतो हा आपण जरूर विचार करावा. म्हणजे मग अन्नाची नासाडी 100% ठेवावी. तर बघा जैन साधुमुनी असतात ते असंच आहार घेतात. त्याच्या व्यतिरिक्त ते कसे असतात, ते मैलोन चालत असतात. ते कधीही असे बसलेले नसतात एसी कारमधनं एसी लिफ्टमध्ये आणि एसी लिफ्टमधनं घराच्या एसीमध्ये, असं ते कधीच नसतात. पण तसा आहार आपण घेतो का? त्याची जेवढी गरज आहे तेवढंच अन्न खा. तर लहान मुलांची वजनं जर वाढायची असतील तर आपण काय करायचं की बाळाची जेवढी अंजली म्हणजे बाळाची जेवढं हाताची उंजळ आहे त्याच्यावर जेवढं लोणी मारू, म्हणजे 1 चमचा तळणकडे होतो 5 ग्रॅमचा चमचा, आणि त्याच्यामध्ये खडीसाखर आणि पत्री खडीसाखर आणायची किंवा जी त्याची बारीक पावडर करायची आणि ते बाळाला साठवायचं. जसं आपण म्हणतात ना की लेह्य चोषी होतो, तो लेह्य आहार होतो आणि त्याने बाळांची वजनं खूप उत्तमरित्या वाढतात आणि त्या लोण्यामुळे त्यांची बुद्धी वाढते, त्यांच्यामध्ये स्नेहत्व येतं. म्हणजे हल्ली बघा 4 घरात माणसं असतात पण चौघांची 4 बाजूला करतात. घरामध्ये असं तर तेच चालू असतं. कोणाचंही एकमेकांची, म्हणजे एका टेबलावरती जरी जेवायला बसले तरी त्यांचं काम जरा मला कधी मेसेज करायचं आहे, मला कधी लॅपटॉपवर काम आहे. म्हणजे हा जो स्नेहभाव आहे ना हा कमी होत चाललाय. पण हा स्नेहभाव येण्यासाठी जर आपण आहारामध्ये लोणी, तूप ह्या गोष्टी केल्या, कारण ह्या स्निग्ध आहेत, सस्निग्ध आहेत, त्यामुळे आपलं कौटुंबिक वातावरण सुद्धा चांगलं राहील. म्हणजे असं आहे, सकाळी जेव्हा मुलं निघून जातात आमचे असे 2-3 सर आहेत, ते म्हणाले की म्हणजे माझी मुलगी जेव्हा मला सकाळी लवकर निघून जाते आणि रात्री उशिरा येते, आमची भेटच होत नाही. मग आमचा ग्रुप आहे घरात, त्याच्यावर मेसेज टाकून ठेवला, बाबा आणली आणि बाबा बघणार की मुलगी गेली ऑफिसला, घराच्या किल्ल्या चौघांच्याकडे, म्हणजे एकमेकांशी संपर्कच नाही. मग आपण आपल्या घरातल्या लोकांशी संपर्कात नाही राहिलो तर मग आपला कौटुंबिक जिव्हाळा वाढणार कधी. आणि मग आमच्याकडे तरी सांगितलं की जेव्हा पती पत्नींमध्ये भांडणं होतात, म्हणजे मी हा वेगळा विषय आहे ज्यांना मुलं होत नाही, तर त्याच्यामध्ये पती पत्नींमध्ये भांडण असणं हा सुद्धा एक भाव असतो. आणि मग इथे आम्ही आयुर्वेदामध्ये असे वेगवेगळे औषधी द्रव्य घटक आहेत, तर त्याला संधान द्रव्य म्हणतात. संधान म्हणजे काय, जोडणं. आणि ती जर औषधं दिली तर खरोखर त्या पती पत्नीमध्ये मनोमिलन होतं आणि मग त्यांना मुलं होतं. म्हणजे कशा दृष्टीने विचार करायला लागतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर परत मी थोडीशी आयुर्वेदाकडे येते की हे जे मगाशी आपण म्हणतो की अथर्ववेदाचा उपवेद किंवा ऋग्वेदाचा उपवेद, तर ह्या आयुर्वेद शास्त्रामध्ये चरक, सुश्रुत आणि वाग्वट या बृहत्त्रयी म्हणतात आणि लघुत्रयी, त्याच्यामध्ये माधव निधनचं हल्लीचा ग्रंथ आहे, शारंगर संहिता, हरित संहिता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या द्रव्यांच्या सगळ्यांची वर्णनं केलेली आहेत, वेगवेगळ्या रोगांची वर्णनं आहेत. म्हणजे जो HIV जो हल्ली आता कमी झालाय पण जो काही वर्षांपूर्वी भयानक प्रमाणात होता, तर त्याचं सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. की त्यामुळे ओजक्षय, म्हणजे ओ जी संकल्पना आहे ना की आपण जो आहार घेतो त्याच्यापासून सप्त धातू बनतात, जसं रक्त, मांस, मेंद, अस्थि, मज्जा, आणि त्या सगळ्याचा सारमाळ धातू जो बनतो तो ओज धातू, म्हणजे इथे शरीर धारण करणारा तो धातू. तर त्याला ओजक्षय अशी संकल्पना दिलेली. म्हणजे HIV म्हणजे काय, तर ओजक्षय. आणि त्या ओजक्षयाच्या लक्षणांमध्ये, त्या रोगाच्या लक्षणांमध्ये, आणि ह्या संस्कृतमध्ये खूप छान असतं, म्हणजे 2 ओळींचा श्लोक असतो तर त्याच्यामध्ये अख्खं डिस्क्रिप्शन असतं. म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्स हे तुम्हाला करता येणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही लावाल तेवढे n नंबर्स, म्हणजे तुम्ही तुमचं डोकं वापरा, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही ठरवा की आपल्याला ह्याच्यामध्ये काय अर्थ निघतोय.
तर त्या ओजक्षय ह्या व्याधीच्या खाली या HIV-चा म्हणजे पूर्ण रेफरन्स मिळाला आणि मग त्या दृष्टीने मी आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधं द्यायला सुरुवात केली. ते रुग्ण घराभर बरे होत गेले. म्हणजे व्याधी प्रतिकार क्षमता जी असते ती त्यांची कमी होत जाते. त्यामध्ये कुठचं येतो च्यवनप्राश येतो. म्हणजे च्यवनप्राशाला रसायन द्रव्य म्हटलं. आवळा जो असतो तो रसायन आहे. म्हणजे आवळ्यामध्ये जो सगळ्या ऋतूमध्ये आपण आवळा खाऊ शकतो आणि आवळा व्हिटॅमिन सीचं प्रचूर भांडार आहे आपल्याला माहिती आहे. आणि आवळा ही गोष्ट अशी आहे की आवळा तुम्ही शिजवा, आवळा तुम्ही उकडवा, आवळा तुम्ही कच्चा खा, त्याच्यातलं व्हिटॅमिन सी कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तो आवळा वापरू शकता. मग त्यांनी काय सांगितलं की सगळ्या रोगांची वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे आणि त्याला अनुक्त व्याधी असं नाव आहे. म्हणजे हा संस्कृत शब्द अनुक्त म्हणजे त्याला नाव नाही. म्हणजे तुमच्याकडे समजा एखादा जॉईंट पेनचा पेशंट आला, आता आपण मध्ये बघितलं की चिकनगुनियाचे पेशंट आले तर त्याच्यामध्ये जॉईंट पेन भयंकर प्रमाणात असतो. म्हणजे चिकनगुनिया आत्ताचं नाव दिलं पण त्यावेळेला सुद्धा लोकांना चिकनगुनिया होता आणि त्यावेळेला पण लोक कितीही सांगितलं गुरुजींनी की चुकीचा आहार घेऊ नका तरी सुद्धा ते घेत होते. म्हणजे आम्ही डॉक्टर पेशंटना सांगतो की बाहेर तळापळीला फिरायला गेलात तर पावभाजी खाऊ नका, तिकडची पाणीपुरी खाऊ नका. मग आमच्या गुरुजींना विचारलं सर दुसऱ्या स्टुडंट्सने तुम्ही असं नेहमी सांगता लेक्चरमध्ये की तुम्ही पाणीपुरी खाऊ नका, आजारी पडाल, ऍसिडिटी होईल, तुमचे पेशंट कमी नाही का होणार? अजिबात नाही. हे किती जरी सांगितलं तरी त्यांनी ऐकलं पाहिजे ना. त्यामुळे अशी गोष्ट आहे की आपण काय घ्यायचं आणि आपण काय फॉलो करायचं ह्याच्यावरती आपलं आरोग्य टिकत असतं. तर ह्या आयुर्वेद शास्त्रामध्ये चरक संहितेचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. तर त्याच्यामध्ये सूत्रस्थान म्हणून जो आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहारांचे वर्ग सांगितलेले आहेत. म्हणजे दुग्ध वर्ग आहे, लवण वर्ग आहे, त्याच्यामध्ये कृतान्न वर्ग आहे, दही वर्ग आहे. म्हणजे दुग्ध वर्ग त्याच्यामध्ये म्हणजे आईचं म्हणजे पहिलं मातृस्तन्य येतं, त्याच्यानंतर गाईचं दूध येतं, म्हशीचं दूध येतं, उंटणीचं दूध येतं, शेळीचं दूध येतं, मेंढीचं दूध येतं आणि या प्रत्येक दुधाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, उपयोग आहेत. म्हणजे मातृस्तन्य काय, मातृस्तन्य आपण म्हणतो की एक्सक्लुझिव्हली 6 महिने आपण बाळाला आपण दिलं पाहिजे. आणि ही गोष्ट तेव्हा नव्हती का होती की जेव्हा काही डब्यातले दुधाचे फॉर्म्युले आले किंवा त्यांचा बिझनेस चालण्यासाठी त्यांनी सांगितलं की आईचं दूध अजिबात देऊ नका. म्हणजे माझ्या साधारणपणे 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी नावं घेत नाही कंपन्यांची, पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आईचं दूध अजिबात चांगलं नाही. म्हणजे हल्ली जी कॅम्पेन आहे की बाळ जन्माला आलं की आईच्या ब्रेस्टला लावा आणि तेव्हा सांगितलं अजिबात जवळ द्यायचं पण नाही बाळ. आणि त्यावेळची जी पिढी होती ती एवढी आजारी पडायची आणि ती पूर्णपणे पिढी म्हणजे जी आता 50-55ची आहे त्यांच्यामध्ये डायबिटीस सारखे आजार झाले, ब्लड प्रेशर सारखे आजार झाले. कारण आईच्या दुधामध्ये जे पहिलं कोलेस्ट्रॉल जे असतं ते जे पूर्ण बाळाची प्रतिकारशक्ती वाढवतं ते तुम्ही देऊ नका असंच सांगितलं. आणि मग तुमची कसं आरोग्य टिकणार? आणि आता आपण म्हणतो की पाणी सुद्धा द्यायचं नाही, मग सुद्धा चाटवायचं. म्हणजे आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर द्यायला सांगतो, आमचे पेशंट बाळांना देतात, त्यांचं काहीही बिघडत नाही. अर्थात चांगलं शुद्ध आणि असं आपण दिलं तर 100% त्याचा उपयोग होतो. तर हे जे दूध आहे तर हे दूध वेगवेगळ्या प्रकारचं जसं येतं तसं तैल वर्ग आहे. म्हणजे तेल जी आहेत तर बघा आपण तैल वर्ग जे आपण बघतो आता हल्ली परत आपण ना पूर्वी मागच्या काळाकडे चालत चाललेलो आहे. म्हणजे आता म्हणतो घाणीवरचं काढलेलं दूध, शुद्ध घाणीवरचं तेल. कारण रिफाईंड तेल जे आपण जर समजा कुठच्याही मॉलमध्ये गेलो तर त्याच्यावरती त्या तेलावरती लिहिलेलं असतं ट्रिपल फिल्टर, डबल फिल्टर किंवा डबल रिफाईंड. फिल्टर ते एक वेळ चालतं पण डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड म्हणजे त्याच्यामधलं जे सत्व आहे ते काढून टाकलेलं असतं. जेव्हा तेल बनवतात त्या तेलाची प्रोसेस जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये निकेलचे रॉड्स असतात आणि निकेल हे आपल्या शरीराला किती घातक आहे, त्याच्यामुळे कार्सिनोजेनिक त्याच्यामध्ये एजंट असतात. आणि आजचे जर पेशंट बघितले तर आपल्याकडे एक साधारण दर 4 घरामध्ये कॅन्सरचा पेशंट आढळतो. आणि या सगळ्याचं कारण आपला चुकीचा आहार, नोईंगली अननोईंगली. म्हणजे आपण प्लॅस्टिकचा जो भस्मासूर म्हणतो, आपण घरामध्ये छान कोलपेटच्या बरण्या असतो, टपरवेअरच्या बाटल्या असतो, डबे असतात. पण पूर्वीच्या काळी स्टीलचे डबे असायचे, अल्युमिनियमचे किंवा पितळ्याचे सुद्धा डबे असायचे. म्हणजे माझ्या सासूबाईंचे मी अजून ठेवून दिलेले, वापरत नाही पण आहे, फेकून द्यायचं जीवावर आलेलं आहे. आणि मग ते जे आपण त्याच्यामध्ये साठवून ठेवतो अन्न, त्याच्यावरच्या सगळ्या प्रक्रिया त्या अन्नावरती होत असतात. लोखंडाची कढई, लोखंडाच्या कढईमध्ये अन्न जेव्हा शिजवतो तेव्हा आपल्याला जेवढं लोह आपल्या शरीराला गरज आहे ते मिळत असतं. त्याच्यात भाजी काळी होते तर तुम्ही भाजी बनवा आणि काढून ठेवा ना.
हे सांगून पटत नाही, पण सांगायला लागतं आणि ज्यांना समजतं ना ते नक्की वापरतात. लोखंडाचा तवा, त्याच्यावरती तुम्ही जर पोळी केली आणि दुसऱ्या अल्युमिनियमच्या किंवा ह्याच्यावर केली तर त्या पोळीच्या चवीमध्ये सुद्धा जो खरपूसपणा असतो तो किती फरक पडतो. म्हणजे ह्या पूर्वीच्या गोष्टी बघा, बाळंतीण स्त्रिया पूर्वीच्या ज्या असायच्या, लोखंडाची पळी आणि त्याला छान ताकाला सुरखा द्यायचा आणि ते ताक जेवढं गरम होईल तेवढं ताक त्या स्त्रीच्यासाठी, पण ती प्रसूत असते, तिचं शरीर नाजूक झालेलं असतं आणि ते जे त्रास होतील ते तिच्या बाळाला होणार असतात, त्यामुळे ते तसंच ताक घेणं तिने अपेक्षित असतं. मग आपण आजता नाही असं सुरू करू शकत, लोखंडाची पळी आणा ना बाजारात, आपण नॉनस्टिकची भांडी धावत आणतो ना, मग तुम्ही लोखंडाची पळी आणली. आज आता मग सगळीकडे 12 का नारा हे चालू आहे. 12 का नारा म्हणजे काय, तर आपलं हिमोग्लोबिन किमान 12 असलं पाहिजे. स्त्री ही अख्ख्या संसाराचा, अख्ख्या कुटुंबाचा कणा असते. अख्ख्या भारत देशाचा कणा म्हणजे स्त्री आहे. प्रत्येकाची बॅकबोन स्त्री आहे. पुरुषाला जर बाहेर जायचं असेल, काश्मीरला जायचं असेल, लेक्चर दिलं तर घरातली बाई तिचं बॅकबोन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि नाही लोक कुठे कुठे जात असतात, तर त्यासाठी जो 12 का नारा जो आहे, तर ते आपण जर लोखंडाच्या कढईमध्ये अन्न बनवलं तर आपल्याला नॅचरली लोखंड मिळणार आहे. वेगळ्या आयनच्या गोळ्या घ्यायची गरजच नाही. आणि बघा, आईच्या पोटामध्ये बाळ बनत असतं, त्या आईच्या खाल्लेल्या अन्नावरती बाळ तयार होतं. हल्ली फॉलिक ऍसिड सगळ्या मुलींना पहिल्या 3 महिन्यात सांगतात, पण तुम्ही जर ते जेवणात नॅचरली ठेवलं तर तुम्हाला वेगळ्या गोळ्या घ्यायची. म्हणजे पूर्वीच्या काय काय म्हणायच्या की हल्ली काय मुलींना बेड रेस्ट सांगितले, आमच्याला असे चोचले नव्हते आणि आम्ही सगळी कामं करायचो, आमची 4-4, 5-5 बाळंतपणं व्हायची, एक पोटात असायचं, एक ओटीत असायचं आणि शिवाय बाजूला काढत असायची. म्हणजे माझ्या आजीची पण ही स्थिती होती, पण त्या कमक्या होत्या आणि सगळी कष्टाची कामं करायच्या. आणि त्याच्यामागची परत एक कारण की त्या 1.5 महिने व्यवस्थित तेल पाणी करायच्या, म्हणजे शरीराला तेलाची पण तेवढीच आवश्यकता आहे. जो मगाचा आपला तेलाचा विषय होता की ज्याला आयुर्वेदशास्त्रात अभ्यंग म्हणतात. म्हणजे तेल हे फक्त खाण्यासाठी पण नसतं, शरीर म्हणजे जसं आपण म्हणतो की अन्न पंच ज्ञानेंद्रियांद्वारे आपण अन्न सेवन करत असतो, तसंच ते अन्न आपण तेल जे आहे ते शरीराला लावणं पण तितकंच गरजेचं आहे. म्हणजे अभ्यंग स्नान फक्त दिवाळीला कधीच करू नका, वर्षातले 12ही महिने करा. तुम्ही म्हणाल मला वेळ नाही, मी नोकरी करते, तुमच्याकडे टीव्ही पुढे बसायला तर वेळ आहे, रील बघायला तर वेळ आहे, रील बनवायला तर वेळ आहे, तुम्ही आज काम करा. आज रविवार आहे ना, रविवारचा दिवस स्वतःसाठी ठेवा की माझ्या अर्ध्या शरीराला तेल लावेल, वरच्या शरीराला तेल लावेल आणि सोमवारपासून काय करेल, मी फक्त डाव्या हाताला तेल लावेल. त्याला किती मिळतं, 3 मिळतं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हाताला तेल लावा, मग या पायाला लावा, या पायाला लावा आणि एखाद्या दिवशी सांगा पतिराजांना की छान माझ्या अंगाला पाठीला तरी तेल लावून दे. नवऱ्याची सेवा पतीची स्त्रीने करायची. असं केलं तर दोघांमधला स्नेह वाढतो आणि आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे तेल हे फक्त खाण्यासाठीच नाही. आपण बघा, आपली बाळं जी असायची ती तेल पाण्यानेच वाढायची आणि ते तेल सुद्धा कसं छान कोमट करून झालं आणि ते तिळाच्या तेलाने, म्हणजे तिलोद्भवम तैलम, म्हणजे तेल तिची व्युत्पत्ती आहे तिलोद्भवम, म्हणजे तिळापासून तयार होतं तेच तेल. आता बरं, तेलाच्या बाबतीत एक असा मुद्दा सांगते की तुम्ही ज्या देशात राहता, देश म्हणजे मी आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर वरपासून खालपर्यंत आला तर उत्तर प्रदेशमध्ये राहत असाल तर तिथे सरसोच्या तेलाचा वापर होतो. तुम्ही खाली गुजरात महाराष्ट्राकडे आलात तर आपल्याकडे शेंगदाण्याचं, गुजरातमध्ये भरपूर शेंगदाणा असतो, तर आपण शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा. तुम्ही खाली आलात, तामिळनाडू केरळकडे आलात तर तिथे खोबरेल तेलाचा वापर करतात. आणि मग तुम्ही समजा बाहेरून तुमचा मुलगा येतो तर त्यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल 1500 रुपयाचं आणायची काही गरज आहे का, अजिबात नाही. ते ऑलिव्ह ऑइल तिकडे छान आहे, तुमच्यासाठी नाही. त्या 1500 रुपयात तुमचं 4 लिटर घाणीचं तेल, मग तुम्ही ते घाणीचं तेल वापरा. आणि तेलाचं पण एक असतं की तुमच्या तेल जे असतं त्या तेलाची मात्रा जी असते ती साधारणपणे 10 ते 15 ml एवढंच एका व्यक्तीला तेल खाणं अपेक्षित असतं. तर आपण आपल्या भाजीमध्ये, फोडणीमध्ये, वरून देण्याच्या फोडणीमध्ये किती तेल घालतो. मग तुम्ही हिशोब करा की घरात माझ्या एवढी माणसं आहेत आणि मी 2 वेळा जेवण बनवतो, तर मला 15 ml गुणिले 2 गुणिले 30, मग मला किती ml ची तेलाची काय कॅन आणावं ते लागेल. म्हणजे आपण नको असताना आपण कोलेस्ट्रॉलचा शिकार होतो, आपण हार्ट म्हणजे आपोआप असं सगळे विशेष सर्कल आणि सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. मग तुम्हाला पोरामध्ये आर्टरी ब्लॉक होतात. मग हल्ली बघितलं तर काय, त्यांचं अँजिओग्राफी करायला लागली, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी ताबडतोब प्लास्टिक करायला.
का होते ही? पण आपण चुकीचा आहार घेतो म्हणून. म्हणजे आपण आहार कसा घेतला पाहिजे म्हणून तुम्ही ज्या देशात राहता तिकडचं तेल वापरा. त्याच्यानंतर तूप आवडीचा विषय, पण तुम्ही तूप जे करता ते तुम्ही साय जी असते, हल्ली जास्ती म्हणतात गाईचं तूप घेतं ते येत नाही, पण A2 काय म्हणजे परत बाहेर हल्ली मिळतं आणि आपण तेवढे खर्च करू शकतो. तो तुम्ही साडीवरती पैठणी गेला 15,000 खर्च करत असणार. तुम्ही जर झोमॅटोवरती तुम्ही त्याला 300 रुपये डिलिव्हरी चार्जेस देणार असाल, तुम्ही नक्कीच तूप घेऊ शकता. ते मी पेशंटला सांगते, म्हणजे आपल्यासाठी नाही, पण तुम्ही मग ते चांगलं तूप आणा किंवा तुम्ही घरामध्ये तूप करा. तुम्ही दही असतं म्हणजे हल्ली ना मुलींना शिकवायला लागतं की साईचं दही कसं तयार करायचं, विरजण कसं लावायचं. खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. आणि मग ती दूध तापवलं की मग परत अजून एक सांगते की बऱ्याच लोकांना सवय असते की दूध ना बराच प्रत्येक चहाला तापवायचं, पण ती साय जी असते ती दुधातच विरघळत जाते. मग तुम्हाला त्याचं तूप नाही मिळत. तर थोडीशी आयडिया करायची. मग दूध चांगलं एकदा बारीक गॅस करून तापवायचं, बाजूला ठेवायचं. तुम्हाला जेवढं दूध चहाला हवंय तेवढं वेगळं ठेवा. आणि दूध थंड झालं की मग जे गरम दूध परत फ्रीजमध्ये नाही टाकायचं. दूध पूर्ण थंड करा, फ्रीजमध्ये ठेवा आणि मग त्याच्यावरची जी साय ती छान अशी असते ती मस्त काढा आणि एका छानशा तांब्यामध्ये गोळा करा. एक 5-6 दिवस झाले की त्याला दह्याचं विरजण लावा. साईचं दही होतं आणि ते छान मिसळून साईचं ताक करा. म्हणजे ताक जे आहे त्या ताकाच्या प्रकारामध्ये त्यांनी सांगितलं की साई खालचं जे ताक असतं ना त्याला खरं ताक म्हणतात. म्हणजे ताक बनवण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. आणि मग त्या जे आपण साईचं दह्यापासून जे मिसळून लोणी तयार करतो ते लोणी छान वरती तरंगतं आणि मग ते लोणी तुम्ही बाहेर काढून ठेवा आणि ते पाण्यात काढून. जसं मी मगाशी तुम्हाला लहान मुलांचं सांगितलं, तर ही पण गोष्ट सांगायला लागते की ते लोणी जे आपण म्हणतो बाहेर राहत नाही, आंबट वास येतो, खराब होतो. तुम्ही काचेचा एक बाउल घ्या, त्याच्यात पाणी घाला आणि त्याच्यामध्ये लोणी टाका. मग ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते लोण्याला वास येत नाही. एक 2-2 दिवसांनी पाणी बदलत जा आणि जेव्हा त्या लोण्याचा आपल्या मुलांसाठी प्रयोग करायचा असतो तेव्हा बाहेर काढून ठेवतो. म्हणजे फ्रीजमधलं अन्न जे असतं ते जेव्हा आपण बाहेर काढतो ते लगेच काढून धापकन ओव्हनमध्ये नाही टाकायचं. त्याच्यासाठी मध्ये अर्धा तास एक पिरियड द्यायचा. म्हणजे मग त्या अन्नावरती कालाचे संस्कार होणं पण खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही जे अन्न बाहेर काढता त्या मुलांना एक चमचावर वाटीत छोट्या काढून ठेवा. अजून एक सांगते, आपल्या बाळांना देताना तुम्ही चांदीच्या वाटीचा जरूर प्रयोग करा. आपली बोंबली पूर्वी चांदीची असायची, पण मी म्हणते बाळं कशाला, आपण काय केलंय, आपण सगळ्यांनी घरामध्ये चांदीचं ताट वापरासाठी नाही, आपल्यासाठी आहे. तुम्ही ते जरूर वापरा. चांदीचा तांब्या, चांदीचं भांडं, त्याच्यातनं पाणी प्या. कारण चांदी जी असते ती नेत्री असते. नेत्रे म्हणजे डोळ्यांना उत्कृष्ट असते. हल्ली सगळ्यांना 2 वर्षाच्या मुलांपासून चष्मे लागतात. का लागतात? पण आपण सगळं चुकीचंच वागतो. आणि आम्हाला फॅशन टपरवेअरचीच हवी, मला ही 400 रुपयाचीच बाटली हवी, त्याचाच जग हवा. आणि मग त्यांच्या टेबलची शोभा वाढवते. पण त्यांना मग चांदीचा तांब्या, तांब्याचा घासलेला छान तांब्या तर का नाही तुम्ही ठेवत तुमच्या टेबलला? तुमचं आरोग्य असंच म्हणजे ह्याच्यात ना प्रत्येक विषय 1 तासाचा होऊ शकतो की कुठच्या भांड्यात अन्न शिजवायचं, कुठचं अन्न खायचं, कुठचं तेल वापरायचं, कसं अन्न शिजवायचं, कसं वापरायचं, लोकांना देताना ते कसं द्यायचं. म्हणजे आपण बघा लोकांना जेव्हा देतो तेव्हा सुद्धा तुम्ही असं असं नाही द्यायचं. म्हणजे त्याला जर तुम्ही प्रेमाने दिलं ना तर त्या अन्नातलं प्रेम त्या माणसापर्यंत पोचतं आणि तेच तुमच्याकडे बाउन्स बॅक होतं. म्हणजे तुम्ही जर लोकांना असा बाउल फेकला जोरात तर तो तुमच्याकडे थप्पड मारणार, पण तुम्ही हात आशीर्वादाचा दिला तर तो नमस्कारच करतो ना. म्हणजे आपण जे लोकांना देतो तेच आपल्याकडे परत येत असतं. तर थोडंसं एक तुमची 10 मिनिटं मी घेते, कारण हल्लीचं जे आहे की आपण बघतो एका क्लिकवर हल्ली सगळी आपल्याला गोष्टी मिळत असतात. आणि जी मुलं मी बघते की रात्री 2 वाजल्याशिवाय झोपतच नाही आणि आईने घरात बनवलेलं अन्न त्यांना आवडतच नाही. मग त्या झोमॅटोवाल्याला, स्विगीवाल्याला असं बोटं क्लिक करायची आणि मग काहीतरी पास्ता मागवायचा, काहीतरी फ्रँकी मागवायची, नूडल्स मागवायचे आणि रात्री 2 वाजता जेवण जेवायचं. मग ते कमी, मग त्यांना आईस्क्रीमची आठवण येते. मग परत तिसऱ्यांदा क्लिक करायचं आणि 3 वाजता आईस्क्रीम खायचं. मग एवढं सगळं झालं की मग कॉफी पाहिजे. मग कॉफी प्यायची की आपली कॉफी पण कोल्ड कॉफी झोमॅटोवरनं मागवायची. म्हणजे असे पेशंट मी खूप बघते. त्यांची जेव्हा हिस्ट्री घेते तेव्हा त्यांच्या आया सांगतात की ती मुलं सांगतात हो मी असं असं करतो. आणि मग ती 5ला झोपायला जातात. जेव्हा आपण म्हणतो की ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठ, तेव्हा उठलं पाहिजे, तेव्हा ती मुलं झोपायला जातात. आणि मग 9, 10, 11 त्यांनी सूर्य आयुष्यात कधी बघितलेलाच नसतो.
त्यामुळे मग त्यांना सूर्योदय म्हणजे काय, सूर्यनमस्कार घालायचा का, सूर्यनमस्कार म्हणजे काय हेही त्यांना माहित असतं, सूर्याचे मंत्र काय, सूर्याचे श्लोक काय, काहीही माहित नसतं. तर त्यांचं आरोग्य टिकणार कसं. तुम्ही जेवढं रात्री उशिरा झोपा तेवढं मेलॅटोनिन जे आपल्याला झोपेसाठी आवश्यक असते, बॉडीमध्ये रिदम असते, सर्केडियन सर्कल असतात, ते सगळं डिस्टर्ब होतं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम मी का सांगतो की माझ्याकडे जेव्हा आयटीची मुलं येतात तेव्हा इन्फर्टिलिटीच्या केसेस खूप येतात. आणि का तर हे त्यांचं सगळं बिघडलेलं असतं. म्हणजे मी त्यांना सांगते की तुम्ही 10 दिवस सुट्टी घ्या, तुम्ही जा आणि रात्री 10ला झोपायचं आणि सकाळी 6ला उठायचं. म्हणजे छोट्या छोट्या टिप्सने ती लोक कन्सीव्ह होतात. म्हणजे सांगायला पण ही खरी गोष्ट आहे, ही आजच्या समाजाची विदारक गोष्ट आहे. आपण पेपरात सगळ्यांनी वाचलं असेल की आपल्या भारताचा इन्फर्टिलिटी रेशो कमी होत चाललाय, स्पर्म काउंट कमी होत चाललाय. आणि हे का होतं, आपण चुकीच्या पद्धतीने आहार घेतो म्हणून. त्यामुळे आपण आहार कसा घेतला पाहिजे मुलांना शिकवायला लागतं. आणि त्यांनी जेव्हा त्यांना फटका बसतो तेव्हा ते ऐकतात, पण तेव्हा वेळ खूप पुढे गेलेली असते. म्हणजे मग आईने फटके मारून मुलांना शिकवलं पाहिजे की हे तुमच्या पोटात गेलंच पाहिजे. आता पावसाळ्याने डोंबिवलीला म्हणजे जेव्हा सगळ्या तुमच्या खेडेगाव आजूबाजूला बारंगीची भाजी येते, काकड्याची भाजी येते, त्या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. आणि आपण म्हणतो पालेभाज्या पावसाळ्यात खायच्या नाहीत, पण त्या भाज्या त्या ऋतूमध्ये येतात. कारण बघा टाकळ्याची भाजी असते तर ती तुमच्या पोटासाठी अमिबियासिस होत नाही, त्यामुळे ती पोटासाठी चांगली असते. त्याच्यानंतर कोरड्याची भाजी पाऊस पडता पडता ती येते आणि त्याचा शेप जो असतो तो हार्ड शेपचा असतो, त्यामुळे तुमच्या हृदयासाठी खूप चांगली असते. त्याच्यानंतर कुड्याची भाजी येते, ती कडू असते, त्यांना पडताय सोबत मी सांगते खाल्लेलं आहे होतात. आणि ते जरी आवडलं नाही तरी खाल्लं जातं, पण आपल्या जीवनाला ती सवय लागलेली असते. तर त्या कुड्याच्या भाजीवरचं जे पाणी असतं ते बाजूला काढा आणि त्याच्यामध्ये ताक घालून छान कढण बनवा ना, मग ते तुम्ही मुलांना द्या. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पराठ्याचं पीठ घ्यायचं, मग त्याच्यावरती तुम्ही चीज घातलं तरी चालेल, पण त्या मुलाच्या पोटात जर ती कुड्याची भाजी जाणार असेल तर मी सांगेन तेवढं चीज चालेल. मग तुम्ही एक दिवस घाला. म्हणजे मग त्या आईने या क्लुप्त्या वापरायच्या असतात. तुम्हाला जर पिझ्झाच द्यायचा आहे, मी माझ्याही घरी बनवते आणि तो आमच्याकडे आवडतो, पोळी पिझ्झा. म्हणजे बाहेरचं आणण्यापेक्षा छान पोळी आणायची, त्याच्यावरती सगळ्या भाज्या घाला, चटणी लावा, घरी सॉस टोमॅटोचीच बनवा, मग चीज घाला तुम्ही. आणि ओव्हनवरती पण नाही, तुम्ही तव्यावरती पण करू शकता. म्हणजे मायक्रोवेव्हचा जेवढा कमीत कमी वापर होईल. पण तो पोळी पिझ्झा म्हणून खूप छान होतो. भाकरी पिझ्झा होतो. म्हणजे भाकरी बनवायची, भाकरी अशी छान टम्म फुगली की आत कापायची, त्याच्यात मस्त लोणी लावायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिठलं, मग त्या पिठल्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घाला, स्लाइस करा, वरून चीज घाला आणि सुरेख तुम्ही म्हणजे भाकरी पिझ्झा म्हणून तुम्ही मुलांना देऊ शकता. आणि आपल्या मुलांना आपण जशा सवयी लावतो ना तसं होतं. कारण छोट्या मुलांच्या बाबतीत आम्ही बघतो की छोट्या मुलांना जेव्हा एखाद्याला कफ होतो, सतत सर्दी होते, चॉकलेट आपणच देतो ना मुलांना, किंवा आपण कोणाकडे गेलो तर तुम्ही मुलांना चॉकलेट गिफ्ट म्हणून घेऊन जाऊ नका. त्यांना फळं द्या, त्यांना ड्रायफ्रुट्स द्या, त्यांना त्या सवयी आपोआप लावा की तुम्ही हे दिलंय ना तर हे खायचं. मग ती आई दुसरीकडे जाताना पण तेच घेऊन जाईल. मग आपण अशा चांगल्या सवयी न म्हटलं की अन्न दुसऱ्याला देताना सुद्धा तुम्ही अशा चांगल्या पद्धतीने दिलं तर त्याचे बाउन्स बॅक तुम्हाला, त्याचे रिटर्न्स जे असतात ते नक्कीच चांगले मिळतात. म्हणजे आपण पुढची पिढी घडवत असतो, आपलं भारत राष्ट्र घडवत असतो. आणि याच्यासाठी मग तुमच्या आहारामध्ये तुम्ही कसे चेंजेस करायचे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हापासून इंग्रज आले तेव्हापासून आपण तिकडच्या गोष्टी आपल्याकडे अडॉप्ट करत गेलो. साहेबांनी इथपर्यंत असा घट्ट टाळत, अरे पण तुमच्याकडे घामाच्या धारा लागलेल्या आहेत आणि तरी तुम्ही ते असा सूट बूट घालून कशासाठी. हल्ली कॉम्युनिकेशनला छान लुंगी, कुर्ता, धोती, अशा गोष्टी तुम्ही अवलंबाना. त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा त्यांनी सगळ्या आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या आणि आपल्या आरोग्याचं पूर्णपणे केलं. त्याच्यानंतर स्त्रिया नोकरीला लागायला लागल्या, प्रेशर कुकरचं आपल्याकडे छान आउटगिरण झालं. बायका म्हणल्या 5 मिनिटात माझा कुकर खाली भात, वरती वरण, त्याच्यावरती भाजी लावायची, फोडणी केलेली असते, घातलं की माझा अर्ध्या तासात स्वयंपाक झाला. मी 8:32ची गाडी पकडून गेलेली. पण 8:32ची गाडी पकडताना सगळ्या घरातल्यांचं आरोग्य असा तो ग्राफ खाली यायला लागला. इथे महत्त्वाची गोष्ट, जेव्हापासून हे कुकर आले, पूर्वीच्याकडे पितळ्याचे कुकर असायचे, अजूनही माझ्याकडे आहे, पण त्याच्यातनं वाफ अशी बाहेर जात असायची. त्या वाफेतनं जे नको असलेल्या गोष्टी असायच्या ते निघून जायच्या आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याला प्रेशर मिळायचं. पूर्वीचे छान पितळ्याचे असे उभे कुकर, किंवा हे गंमत वेगळं कुकर किंवा पितळेचा आकार बसतो, किंवा आपला जो मोदक पात्र असतो तो असं छान मोदक पात्र, त्याच्यामधले तुम्ही जर मोदक केले आणि त्याच्या आता गणपती येत आहेत, छान हळदीची पानं त्याच्यामध्ये घातली तर त्या हळदीच्या पानाचे गुणधर्म त्याच्यात येतात. आता
तर बघा हळद जी असते ती अँटी डायबेटिक असते. म्हणजे त्याच्या मागचं कारण काय आहे की आपल्या पूर्वजांना माहिती होतं. आपण एक प्रथा म्हणून किंवा परंपरा म्हणून आपण ते वापरतो. तसं वापरलं तरी चांगलं, पण त्याच्या मागचं सायन्स काय हे समजून घेतलं तर तुम्ही ते नक्की वापरा. केळीच्या पानामध्ये जेव्हा आपण अन्न वाढतो ते केळीचं पान काळं होतं, आपण मोठं करपतो, पण त्या केळीच्या पानातली जी सगळे क्लोरोफिल आहे, जीवनसत्व ती त्या भातात आलेली असतात. त्या अन्नाला किती छान चव येते. आणि अजून एक केळीचं पान तुम्ही समजा घरात 2च माणसं आहेत आणि केळीचं पान जरी टाकून नाही दिलं ना तरी परत तुम्ही धुवून आपलीच घरातली माणसं तुम्ही वापरू शकता. काही त्याच्यामध्ये छान व्यवस्थित धुवायचं, पुसायचं. त्याचं पूर्वीच्या काळी गाई म्हशी असायच्या, त्यांच्या अंगणात ते जायचं, पण आता तुम्ही टाकून देणार ना, तुम्ही ते वापरू शकता. तुम्हाला दररोज मिळाली तर दररोज वापरू. त्याच्यामध्ये दही भात समजा ठेवला, आपण बघतो साऊथची लोक त्याच्यामध्ये दही भात, म्हणजे मी एकदा गेले होते तर त्याच्यामध्ये त्यांनी दही भात बांधून आणला होता आणि तो त्या केळीच्या पानामध्ये ठेवलेला होता आणि 2 दिवस नाही होता, कारण ते खराब नाही होत. त्याच्यामध्ये ते अन्न टिकवून ठेवण्याची शक्ती असते. मग तुम्ही घरामध्ये जेव्हा अन्न टिकवायचं असेल, फ्रीजमध्ये असेल, तर आपण केळीची पानं आणा ना. डब्यामध्ये खाली आपण जे आपण ठेवतो त्याच्या जागी केळीची पानं ठेवा, तुम्ही हळदीची पानं ठेवा, म्हणजे आरोग्य आपोआप सुधारत जाईल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण डोळसपणे बघितलं तर आपल्याला नक्की फायदा होईल. हळदीचा काय सांग, हळदी बाबतीत हळद पावडर म्हणजे आपण एक मिनिट सांगते. नाही मी सांगते जरूर सांगते. तर ते आहारामध्ये मला काय माहिती आहे की मेटॅबॉलिक डिसऑर्डर्स ह्या कुकर आल्यापासून वाढायला लागले. त्यामुळे भात जर शिजवायचा असेल तर बाहेर शिजवा. आपली आजी बाहेर शिजवायची, ते असे छान तांबवायचे की त्याला असं बोगणी म्हणायचे किंवा एक असं म्हणायचं, कोकणामध्ये असायचं एका बाजूला ठेवून द्यायचं आणि चूल आणि ते बाजूलाच असायचं, दूध तापत राहायचं, भात होत राहायचा. आणि त्या बारक्या त्या मंद ह्याच्यावरती तो भात सुरेख शिजायचा. त्याच्यावरती जे येतं ते काढून टाकायचं पहिलं. तसा भात शिजवा. साऊथची लोक बघा एवढा भात खातात, प्रत्येक पहिला दही साधा भात असतो, मग सांबार भात असतो, रस्सम भात असतो, वेगवेगळे भात असतात, पण ते कधीच जाणे नसतात. ते त्यांना डायबिटीस भात खाल्ल्यामुळे झालाय असं नसतं. थोडा तांदूळ पण असतो, पण त्यामुळे तुम्ही जेव्हा भात, त्याला वेळ अजिबात जास्त लागत नाही. तुम्ही उठला की भात चांगला व्यवस्थित धुवायचा, त्याच्यात जास्ती पाणी घालायचं आणि गॅसवर भात शिजवायला ठेवून द्यायचा. एकीकडे डाळ पण शिजवायला ठेवा. डाळ शिजवायला जर वेळ लागत नाही, पण डाळीवरती पण जो फेस येतो तो फेस आपण काढून टाकतो. पण ते डाळीवरती आलेल्या तिथे एक छोटी ट्रिक सांगते की आपल्याला जर डाळ कुकरमध्ये शिजवायची तर आधी डाळ बाहेर शिजवा, फेस आला की फेस काढून टाका, मग उरलेली तुम्ही कुकरला लावा. जेव्हा उसळी असतात तर उसळीच्या बाबतीत माझ्या आईला पण वाचनाची खूप आवडते, जर तुमचं आईचं तर तिने एकदा वाचलं की आचार्य अत्र्यांच्या जे आई होत्या ना, तर त्यांनी त्यांच्या आईने उसळ कशी बनवायच्या ते त्याच्यात सांगितलेलं होतं की फोडणीला पाणी टाकायचं आणि त्या पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये ते दाणे जे आपल्याला शिजवायचे, म्हणजे त्याच्या कणाकणामध्ये ते गरम पाणी गेलं की त्या वाफेवरती ते पटकन शिजायचे. तर ह्याच उसळीचं मी कढण बनवते, म्हणजे सगळ्यांना बहुतेकांना माहिती असेल. मग काय करायचं की आपण त्याआधी बाहेर उसळ शिजवायला ठेवायची, खोबरं नंतर घालायचं, फोडणीमध्ये तुम्ही घालू शकता. वरचं अर्ध शिजलं की पाणी काढायचं आणि मग वेळ नाही मग तुम्ही कुकरमध्ये टाका, म्हणजे त्याच्यामध्ये आवश्यक घटक त्याच्यामध्ये राहिलेले असतात, आपला वेळ वाचतो. त्यामुळे तुम्ही डाळ आतमध्ये शिजवा, पण भात नक्की बाहेरच शिजवा. पोळी भाकरीच्या बाबतीत काय असतं की भाकरी जी असते ती पक्की भाजलेली असते, त्यामुळे ती आजची जर उद्या खाल्ली, सकाळी खाल्ली तर चालू शकते. पण आपण पुरणपोळी बघा दुसऱ्या दिवशी खाल्ली ती मुरते आणि मग ती खूप छान लागते. तशी भाकरी असते ती तव्यावर अग्नीवर भाजलेली असते, पूर्ण पाक झालेला असतो, त्यामुळे ते तुम्ही जरूर चालते. पण पोळी असते ती गव्हाची असते आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ते त्याच्यामध्ये राहिलेलं असतं. मग ती समजा बाहेर ठेवली की ती दुसऱ्या दिवशी खराब होते, एक आंबट वास येतो. आपण फ्रीजमध्ये ठेवतो आपल्याला समजत नाही की अन्न शिळं झालंय म्हणजे काय. तुम्ही बघा भात जो असतो तो फ्रीजमध्ये ठेवा आणि तोच भात तुम्ही बाहेर ठेवा, तो दुसऱ्या दिवशी तो आंबतो. म्हणजे मग तुम्ही ते आंबलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवता आणि आपल्या पोटात घालता. म्हणून जेवढं गरज आहे तेवढंच. बघा जे खडी फोडणारे कामगार असतात त्यांचा आहार काय असतो, त्यांची बाई संध्याकाळी जाते बाईकडे भरपूर भाकऱ्या भाजते, फडक्यामध्ये भाकरी दुसऱ्या दिवशीसाठी पण करून ठेवते, कारण त्या सूर्याने त्या अग्नीने बघितलेल्या असतात, त्यामुळे त्या त्यांना चालतात आणि ते खूप कष्ट करतात. त्यामुळे ती भाकरी त्यांना पचून पण जाते आणि त्याच्यावरती 2 तांब्या पाणी पितात. म्हणजे आम्ही आयुर्वेदानुसार सांगतो की तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी प्या आणि जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्या. कारण आपण जर मगाशी वैश्वानर अग्नी बघितला तर ते
अन्न पचवायला जसं त्या गरज आहे अग्नीची, तसं ते पाणी पचवण्यासाठी पण त्या अग्नीची गरज असते. किंवा ती पाणी काय पचवायचं, पण पाणी पण पचवण्याची गरज असते. आणि पाणी पिताना, ताक पिताना, दूध पिताना चावून चावून, म्हणजे खाण्याच्या गोष्टी असतात ना त्या प्यायच्या असतात. आणि प्यायच्या म्हणजे काय की इतक्या वेळा अन्न चावायचं की ते प्यायल्यासारखं तुमचं खाली जाईल. म्हणजे अर्धं डायजेशनचं काम तुमच्या तोंडातच जर झालं तर तुमचं सुखपूर्वक पुढे डायजेशन होतं. आणि पाणी जे असतं ते चावून खायचं असतं, गटा 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 नाही खायचं. त्याचा आस्वाद घेतलं म्हणजे ताक आहे, किती छान ताक झालं असं म्हणत तुम्ही जर गुटके घेत ताक पिता आणि असं गिळलं मग ते तुम्हाला त्रास देतं. त्यामुळे खाण्याच्या सवयी आहेत ना, पाणी जेवढं गरज आहे. एकच सांगते एका पेशंटची तुम्हाला स्टोरी की एक माझ्याकडे दवाखान्याच्या समोरच त्यांनी गाडी थांबवली आणि ते कारमधून उतरले. आणि त्या बाईनं असं लिटरली एका बाजूनी त्यांच्या नवऱ्याने, एका बाजूनी मुलाने त्यांना धरलं आणि ते असं लंगडत लंगडत त्या बाई दवाखान्यात आल्या. म्हणजे रस्त्याच्या थोडा खालच्या लेवलला माझं आहे, तिथे परत पायऱ्या आहेत आणि दवाखान्यात परत येताना पायऱ्या आहेत. अतिशय चढायला त्यांना कष्ट होते त्या बसल्यामुळे. फक्त 2-3च महिने झाले मला सांगितलं की मी एवढं घेरलं आहे आणि मला पाऊल पण टाकवत नाही आहे. मग त्यांची हिस्ट्री घेतली, मग काय करता काय नाही, तर ते म्हणाले हल्ली जे युनिव्हर्सिटी आहे आपली छान, त्याच्यामध्ये वाचलं की भरपूर पाणी प्या. त्याच्यासाठी मग लगेच नवऱ्याने सांगितलं, चान्स घेतला, तुझ्यासाठी तांब्याची कळशी पण विकत आणायला लावली मला. आणि मग ती कळशी मग मुलगी म्हणे हो मला रात्री भरून ठेवायला लावते आई. आणि मग सकाळी उठले की मी ते तुला जात नाही पाणी, पण त्याच्यात दिल्यानं पोट साफ होतं, तुमचं आरोग्य सुधारतं, तुमचं रक्त ब्लड सर्क्युलेशन वाढतं, म्हणून ती पिते, जबरदस्ती पिते. आणि मग ते एवढं पाणी पिताना तिला सतत मळमळायचं, पण पाणी किती पिणार ना तुम्ही. मग त्या पाणी एवढं प्यायलं की तिला भूक लागत नाही. मग भूक लागत नाही की तिला कॉन्स्टिपेशन होतं, अन्न जात नाही. आणि मग त्यामुळे 3-4 महिन्यापासून माझं जे मी पाणी सुरू केलं तेव्हापासून मला हा त्रास सुरू झाला. म्हणजे मला समजलं की त्यांचा कल्प्रिट मेन कोण आहे. म्हटलं की तुम्हाला जेव्हा ताण लागेल तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यायचं, तो तांब्या तुमच्या टेबलावर शोपीस म्हणून ठेवून द्या. आणि त्यांना असं की पाणी गरम कर, एक पाव कप अर्धा कप, आणि त्याच्यात थोडीशी सुंठ टाकायची. पण सुंठ असं की पाण्याचं पचन करते. तुम्ही जो प्रश्न विचारला, तुम्ही जे गायन करता, तुम्ही जे सतत बोलता, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्ही गरम पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते तुम्ही जर पेलं तरी पण घशाचं आरोग्य सुधारतं. म्हणजे आपण कोविडमध्ये सगळ्यांनी बघितलं असेल की आपल्याला त्या हळदीचे किती उपयोग झाले. आणि लिटरली 8 दिवसांनी त्यांना काही थोडीशी औषधं दिली, थोडीशी त्यांना आम्ही जे म्हणतो प्लासिबो थेरपी तशी औषधं होती आणि त्यांना काही औषधं दिली. आणि मग त्या 8 दिवसांनी आपण बरोबर गाडीत शोफर होता, नवरा नव्हता, मुलगी नव्हती, कोणी नव्हतं, त्या चालत आल्या. त्यामुळे काय जादू केली तुम्ही, तर मी काही नाही, फक्त तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे घेत होता अन्न पाणी, त्याच्यामुळे तुम्हाला हा आजार झाला का. म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला दररोजच्या व्यतिरिक्त नवीन करायची असेल तर आपल्या डॉक्टरांना जरूर विचारून करा की मला हे खरोखर योग्य आहे का, मला गरजेचं आहे का. त्यामुळे टेक होम मेसेजमध्ये मी एक एवढंच सांगेन की आपण ज्या देशात राहता त्यानुसार आपण वागा, ऋतूनुसार फळभाज्या पालेभाज्या सगळ्याचा वापर करा, तसाच पोशाख करा, आहार वेश सगळं तसंच धारण करा. आणि असं केलं तर आपलं आरोग्य जे आहे ते निरामय 100 वर्ष. आपल्या पत्रिकेत लिहिलेलं असतं वैक्रम विंशती, जी आपण लिहिलेलं असतं की एवढी महादशा एवढी आहे, तर त्याच्यामध्ये 120 वर्ष का लिहिलेली, पण तुमचं आयुष्य 120 वर्षाचं दिलेलं आहे देवाने आणि आपणच कमी करतोय ना. मग आपण किमान 100 खाणे वाटायचे, पण जर असा निरोगी आहार घेतला तर आपण सगळेजण 100 वर्ष जगू आणि छानपैकी यांच्याकडे 100व्या वाढदिवसाला आपण 100% येऊ. त्यामुळे आपण असा 100 पदार्थ करू. आम्ही करून आणू तुमच्याकडे. आणि त्यामुळे आपण जर असं आपलं आरोग्य टिकवलं तर आपला भारत देश काही सक्षम होणार, तो 1 नंबरवरती जाईल. आणि मग त्याच्यासाठी कुठेही युद्ध करायची वेळ नाही येणार. आपला भारत देश तेवढा सक्षम आहे, कृषी प्रधान आहे. तुम्ही सगळ्या सुजाण श्रोत्यांनी माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहीन. आणि आपण एका प्रार्थनेने माझ्या वाणीला विराम देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.